गुड इव्हिनिंग सगळ्यांना. Yes. तर आज आपण सगळेजण इथे तुमच्या 3 इयर्सची जी नवीन बॅच सुरू होतीये मराठी माध्यमाची, त्याच्या इंट्रोडक्शन सिरीजसाठी भेटतोय, बरोबर आहे की नाही? आणि आज त्याच्यातलं दुसरं सेशन आपण घेत आहोत, लेक्चर दुसरं आपण त्याच्यातलं अरेंज करत आहोत. आणि आपल्या आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे की अधिकारी घडतो कसा. आता पहिलं सेशन ऑलरेडी झालेलं आहे काल. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी अटेम्प्ट केला असेल. काही लोकांचं जर चुकून अटेंड करायचं राहिलं असेल तर ते द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहता येईल. नक्की आवर्जून पहा, त्याच्यामधनं तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा नवीन गोष्टी कळणार आहेत. मग आज अभ्यास करत असताना किंवा लेक्चरमध्ये डिस्कस करत असताना आपण अधिकारी घडतो कसा या सेशनवर बोलत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायची आहे, बरं का. आणि ही चर्चा करत असताना मी हे बाब तुमच्यासमोर निश्चित मांडेल की अधिकारी घडण्याची जी प्रक्रिया, ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. पण अधिकारी म्हणून तुम्ही नक्की कधी बनाल? जेव्हा तुम्ही एक परीक्षा द्याल, युपीएससीची असेल, एमपीएससीची असेल, ती पास व्हाल. त्यानंतर तुम्हाला अकॅडमीमध्ये पाठवलं जाईल, तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर जी परीक्षा तुम्ही पास झालाय, सपोज युपीएससी तुम्ही पास झालेले आहात, तर मग भारत सरकार तुम्हाला काय करेल? सेवेमध्ये रुजू करून देईल. त्या दिवशी तुम्ही अधिकारी झालेले असाल. पण मग आपली अधिकारी बनण्याची प्रक्रिया तर 3-4 वर्षांनंतर ऍक्च्युली सुरू होणार आहे. पण मग असं मानून आज आपण थांबता कामा नये. कारण मी तर म्हणेल, तुम्ही अधिकारी परीक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर बनणार असाल तरी देखील ही परीक्षा जी आहे ती फक्त तुम्हाला अधिकारी बनण्यासाठी सफिशियंट नाही. तुम्हाला सर काय म्हणता, मग परीक्षा न देता अधिकारी बनता येतं का? नाही नाही, तसं नाही म्हणत आहे मी. परीक्षा द्यावीच लागेल, परंतु फक्त परीक्षा दिल्यानं अधिकारी बनता येणार नाही. कारण त्याची प्रक्रिया तुम्हाला आजपासूनच सुरू करावी लागेल. मग तुम्ही म्हणाल, हो सर केली की. मी आता आलोच आहे पुण्यामध्ये, तर गेलो होतो पुस्तकांच्या दुकानामध्ये आणि ही भली मोठी लिस्ट होती माझ्याकडनं. जरा ऑनलाईन सर्च केलं होतं इकडनं तिकडनं, 1-2 ठिकाणी जाऊन भेटी पण दिल्या होत्या. आणि एका ठिकाणी तर मला त्यांनी लिस्ट दिली, 23 पानांची लिस्ट होती पुस्तकांची, त्याच्यामध्ये 750 पुस्तकं होती. आता मी 500 पुस्तकं घेतलीत, एक ट्रक भरून पुस्तकं घेतलीत. आता गावाला जाऊन वाचतो. नको, एवढी काय पुस्तकं वाचायची गरज नाही. अभ्यास करायचाच आहे, पण एवढी पण पुस्तकं वाचायची गरज नाही. निवडक काही पुस्तकं वाचायची, वारंवार वाचायची. पण मग कोणती पुस्तकं वाचायची? येस, हा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारा फार महत्वाचा प्रश्न असणारच आहे की बाबा अभ्यास तर आम्ही करणार आहोत, पण मग कोणती पुस्तकं वाचायची, नोट्स कशा काढायच्या. करंट अफेअर्स म्हणून काहीतरी आहे बाबा, ते वाचावं लागतं असं सगळेजण सांगतात. मग ते नक्की कसं तयार करायचं, त्याचं काय काय गोष्टी आहेत. बरं, मग किती टाईपच्या परीक्षा असतात? मग त्याच्यामध्ये काहीतरी प्रिलिम एक्झामिनेशन असते, मग मेन्सची एक्झामिनेशन असते, मग इंटरव्ह्यू पण असतो. नाही, नक्की काय काय? आता हे सगळं तुम्हाला माहिती करून घ्यायचंच आहे. पण आज आपलं जे डिस्कशन आहे ते त्याच्याशी फोकस नसणार आहे. मी तुम्हाला आज नाही घेऊन जाणार त्या डिस्कशनमध्ये की बाबा प्रिलिम्सची किती मार्काची परीक्षा आहे, मग मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्कांचे पेपर, किती पेपर द्यायचे आहेत, मग कसं तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे, इंटरव्ह्यूची काय तयारी करायची, या डिस्कशनमध्ये अजून मी तुम्हाला घेऊन जाणार नाहीये. पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते डिस्कशनमध्ये की तुम्हाला जर सरकारी अधिकारी बनायचंय तर तुम्हाला आधी सरकारी अधिकारी असल्यासारखा विचार करण्याची सवय लावून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून एक साधा सोपा प्रश्नच विचारतो. साधा सोपाच आहे बघा, उत्तर मात्र त्याचं थोडंसं अवघड असेल बरं का. आयुष्यात असंच होतं नेहमी आपलं, नाही का? प्रश्न साधे साधे असतात, उत्तर फार अवघड. बघा, साधा प्रश्न विचारतो, का बरं व्हायचंय तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसर? का व्हायचं? देश सेवा करण्यासाठी व्हायचंय म्हणतात. बरं बरं, ठीक आहे, देश सेवा करायची म्हणतात. मग आपण तुम्हाला विचारूया, काय करतात आपले पालक? शेती करतात. त्यांचे पालक शेती करतात. मग मला तुम्ही सांगा, आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत कोणत्या आहेत रे बाबांनो? अन्न, वस्त्र, निवारा आपल्या मूलभूत गरजा आहेत. मग आपण पहिलीच मूलभूत गरज जी आहे ती समजून घेऊया, अन्न. बरोबर का? मग शेतकरी शेती करतो, धान्य पिकवतो, म्हणून आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. तर मला तुम्ही सांगा,
याच्यासारखी मोठी देशसेवा किंवा समाजसेवा दुसरी कुठली असू शकत नाही, जो पूर्ण देशातील आपल्या जनतेची भूक भागवतो. मग आपण शेतकरी बनून देखील काय करू शकतो? देशसेवा करू शकतो. पण तरी तुम्ही विचार केला की शेती तर कदाचित मी करेल ना करेल, पण मला सरकारी अधिकारी बनायचे. ठीक आहे. मग आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला अजून एखादा प्रश्न विचारा, का बाबा देशसेवा का करायची? आपलं सरकारी अधिकारी का बनायचं? का बनायचे? हा, ते म्हणतात की समाजातल्या काही रूढी परंपरा आहेत, त्या रूढी परंपरा त्यांना मोडून काढायच्यात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की त्यांना समाजात सुधारणा करायची, समाज सुधारक या नात्यातून किंवा या उद्देशाने त्यांना सरकारी अधिकारी बनायचं. मग आपण विचार करूया, अनेक अशा रूढी परंपरा आहेत आपल्याकडे ज्या चांगल्या पण आहेत. बघा, विचार करा. सण समारंभ हे देखील आपल्या कस्टम आणि ट्रॅडिशन्सचेच भाग आहेत. मग दिवाळी असेल, दसरा असेल, चांगला आहे की सण समारंभ म्हणून एक रूढी परंपरेचा भाग म्हणून चांगला आहे. 4 लोक येतात, भेटतात, आहे की नाही, चकल्या करंज्या खातात, मजा आहे आयुष्यामध्ये. पण मग अशी कोणती रूढी किंवा परंपरा आहे जी तुम्हाला बदलावी वाटते? हा, हुंडा पद्धत आहे, बालविवाह आहे, या काही परंपरा आहेत. ते असं म्हणतायत की त्या बदलण्याची त्यांची इच्छा आहे. बरोबर आहे की नाही? आता बघा, हुंडा न मागता देखील काही लोक गडावरनं ढकलून द्यायला लागले एकमेकांना. सध्या जरा परिस्थिती अवघड होत चाललेली, पण चांगली आहे. त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती अतिशय योग्य आहे. आपण जर बघितलं तर भारताचा जो स्वातंत्र्य लढला गेला, त्यामध्ये आपल्याकडे पॉलिटिकल फ्रीडम स्ट्रगल जशी चालू होती, तशी आपल्याकडे सोशल रिफॉर्म मुवमेंट पण चालू होती. सामाजिक सुधारणांची चळवळ पण मोठ्या प्रमाणावर चालू होती. आणि त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राजकीय स्वातंत्र्य आपल्याला 1947 साली मिळालं ब्रिटिशांकडून, परंतु भारताला सामाजिक सुधारणा ह्या आधीपासून सुरू झालेल्या आहेत. आजही त्या आपल्याला चालू असताना दिसतात. पण मला सांगा, चर्चेसाठी आपण त्यांनी घेतलेलं उदाहरण इथे मांडूया की बालविवाह ही वाईट प्रथा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ती रोखण्यासाठी तशा प्रकारच्या रूढी परंपरा ज्या आहेत त्यांना रोखण्यासाठी त्यांना सरकारी अधिकारी बनायचं. पण मग आपण साधा सोपा विचार करूया. आपण भारताचे एक नागरिक म्हणून देखील आपल्याला कायदा किंवा आपलं संविधान असा अधिकार किंवा हक्क देतं का की हे रोखण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो? नाही देत. देतं ना. बघा, तुमच्या आजूबाजूला जर एखादा बालविवाह चालला असेल, हा ठीक आहे, तुम्ही वैयक्तिकरित्या जाऊन तिथे कोणाला आडकाठी करू शकत नाही, पण तुम्ही पोलिसांमध्ये जाऊन ही माहिती नक्की देऊ शकता का? आणि पोलिसांमध्ये जर तुम्ही ही माहिती दिली तर पोलीस इथे येऊन कायद्याचं पालन करण्यासाठी बंधनकारक, त्यांच्यावर बंधनकारक असेल ते. म्हणजे आपल्याला कायदा किंवा आपल्याला जी समाज व्यवस्था आहे, आपल्याकडे जी असणारी राज्य व्यवस्था आहे, ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आपल्या देशाची सेवा करण्याची संधी देणार आहे. समाजात देखील सुधारणा आणण्याची संधी देणार आहे. मग मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, का व्हायचंय तुम्हाला सरकारी अधिकारी? सांगा. ते म्हणतात सिस्टीम भ्रष्ट आहे, भ्रष्टाचार आहे सगळीकडे, आणि मी जाऊन त्याच्यामध्ये ऍडिशन नको करायला. काय करतायत ते? सुधारून टाकणार, सब सिस्टीम बदल देंगे. मग जिथे भ्रष्टाचार आहे तिथे सुधारणा करण्याची गरज आहे. बरं, ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे तिथे तिथे सुधार करण्यासाठी ते म्हणतायत मी सरकारी अधिकारी झालो तर कायदा मला ताकद देईल आणि त्या कायद्याचा वापर करून मी ते करू शकतो. बरोबर आहे का? बरं. काही ठिकाणी ज्यांच्याकडे कायदा आहे तेच कायद्याचा दुरुपयोग करताना दिसतात, अशी काही वस्तुस्थिती आजूबाजूला दिसते का रे आपल्याला समाजामध्ये? काही लोक नुसते गालातल्या गालात हसतात. ठीक आहे, तुमच्या गालातल्या गालात हसणाऱ्या होकाराचं इथं मी कुठल्याही प्रकारचं वेगळे अर्थ न काढता पुन्हा एकदा माझा सेमच प्रश्न विचारतो. आता आपण या बाजूच्या लोकांना संधी देऊया, नाही का? समाज सुधारणा करायची म्हणजे त्याच्यामध्ये लिंग समानता पाहिजे की नाही? मग इकडे पण संधी देऊयात आपण. सांगा बरं, का व्हायचंय तुम्हाला सरकारी अधिकारी? स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी व्हायचंय. येस, अधिकार पाहिजेत त्यांना. बर बर, काय व्हायचंय? पॉवर आणि रिस्पेक्ट पाहिजे. बर बर बर. मग मला तुम्ही सांगा,
सरकारी अधिकारी बनल्यानंतर पॉवर आणि रिस्पेक्ट मिळतो ही निश्चित बाब आहे. पण मग त्याच्यापेक्षा जास्त पॉवर आणि रिस्पेक्ट मिळणाऱ्या पण इतर काही समाजामध्ये पोझिशन्स आहेत का? रोखू शकत नाही. बर बर. मग मला तुम्ही सांगा, एक सरकारी अधिकारी म्हणून तुमच्याकडे जास्त पॉवर असेल का लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि त्याच्यातून गेलेल्या मंत्रिमंडळातले जे मंत्री असतील त्यांच्याकडे जास्त पॉवर असेल? बरोबर आहे ना? नाही, आपण काय म्हणतोय, पॉवर ना. मग पॉवर, एक सरकारी अधिकारी म्हणून तुमच्याकडे जास्त पॉवर असेल का मंत्री म्हणून मंत्री महोदयांकडे जास्त पॉवर असेल? बर बर बर. पण विचार करा ना परत एकदा, प्रॅक्टिकल लेवलला. मंत्री जास्त पॉवरफुल असतात का सरकारी अधिकारी जास्त पॉवरफुल असतात? कोण कुणाला नमस्कार घालतं? हा, मग कसे हसायला लागले बघा. ठीक आहे. तर हो, तुम्ही सांगते ते उत्तर बरोबर आहे. तुम्ही काही कायद्यातल्या प्रोव्हिजन्सचा आधार पण देताय की अशा प्रकारची गोष्ट असते, असं असतं. मान्य आहे की कुठं नाही म्हणतोय आपल्याला. आपल्याला बऱ्याचदा फोटो येतात बघा, न्यूजपेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये, नाही का? इलेक्शनच्या काळामध्ये खूप मोठे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत. ते एका IAS ऑफिसर समोर जाऊन काय करत असतात? इलेक्शनचा फॉर्म भरत असतात कॅन्डिडेट म्हणून. एक मिनिट, बाकीची 5 वर्ष? ठीक आहे, मग सांगा मला काय व्हायचंय सरकारी अधिकारी? काय व्हायचं? येस. काय व्हायचंय? काय माहित, मानव घरचे म्हणले चांगला असतं तिकडे, नोकरी बिकरी चांगली लागती, हा, पगार पाणी पण बरा आहे, शहरात राहायला बी भेटते, आहे की नाही? स्थळ पण चांगलं मिळेल. महत्वाचं आहे ना बाबा आयुष्यामध्ये. हा बघा, खरं आहे की नाही, मान्य आहे की नाही? ते डिस्कस करून आलेत घरी. घरचे म्हणले डिस्कसच कर फक्त, नाही तर ठरवून बिरून येशील. हा, असं नको. ठीक आहे, टप्प्याटप्प्यानं जाऊया आयुष्यात. आधी आपण पहिला अभ्यास करूया, परीक्षा पास करूया, बाकीच्या गोष्टी होतील, नाही? सांगा, काय व्हायचंय सरकारी अधिकारी? काय व्हायचंय? विचार करा. या प्रश्नाचं एक उत्तर नाही. या प्रश्नाचं आपल्या मित्रांनी सांगितलेले उत्तर बरोबर आहे, आपल्या विद्यार्थिनींनी सांगितलेली उत्तर बरोबर आहेत. प्रश्न, येस, धोरण निर्माण करा. पॉलिसी मेकिंग मध्ये ते म्हणतात पार्टिसिपेशन आमचं असलं पाहिजे. पण तुम्हाला माहितीये का, जर तुम्ही सरकारी अधिकारी झाला, आपण म्हणूया तुम्ही IAS ऑफिसर झाला, तुम्ही जिल्हा अधिकारी म्हणून इथे नियुक्त आहात, तर तुम्ही पॉलिसी मेकिंग मध्ये असता का पॉलिसी इम्प्लिमेंटेशन मध्ये असता? हा, धोरण आपण बनवत नाही, धोरण बनवून येतं. राज्य सरकार बनवतं किंवा केंद्र सरकारमध्ये बनतं. तुम्ही काय करता? त्याची अंमलबजावणी करता. हो बरोबर आहे. नंतर जेव्हा तुम्ही सिनियर ऑफिसर व्हाल, जसं जसं तुम्ही तिथल्या पण उच्च पदांवर जाल, तुम्ही ऍडिशनल सेक्रेटरी बनाल, जॉईंट सेक्रेटरी, सेक्रेटरी, उच्च पदांवर जाल, तेव्हा तुम्ही पॉलिसी मेकिंग मध्ये नक्की जाल. पण सुरुवातीच्या काळामध्ये तर मेजर फंक्शन काय असेल बाबा? पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. एखादी गव्हर्नमेंट स्कीम बनून येते, तुम्ही काय करता? तिला इम्प्लिमेंट करता. सरकार ठरवतं लाडकी बहीण योजना, तुम्ही जाऊन स्वतः लाडक्या बहिणी कोण कोण आहेत त्यांना बेनिफिशियरी म्हणून आयडेंटिफाय करता, त्यांची माहिती गोळा करता, आणि मग शासन काय करतं? सरकार त्यांना पैसे देतं. उदाहरण घेतलं लाडकी बहीण योजनेचं. बरोबर. बरं. मग आपण काय म्हणतोय की तुमच्या सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत, पण आपण या मुद्द्यावर इथे आज चर्चा करणार आहोत की तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्याचं उत्तर तुम्ही एक अधिकारी या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली. एक विद्यार्थी किंवा एक, मी आता 12वी दिलेला किंवा आता ग्रॅज्युएशन करणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, या दृष्टिकोनातून त्याचा विचार करता कामा नाही. मग आपण असा विचारच करूया ना, चला तुम्ही सरकारी अधिकारी बनले, काय व्हायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना? ड्रीम पोस्ट काय आहे तुमची? IAS म्हणतात. बरं, बरेचसे लोक म्हणले IAS. कोणाला IPS आवडत असेल, कोणाला फॉरेन सर्व्हिस आवडत असेल. आपण एक एक एक्झाम्पल घेऊ, IAS, ठीक आहे. आणि चर्चेला आपण असं म्हणूया की तुम्ही झाले जिल्हाधिकारी, ठीक आहे. कोणत्या, कुठून आलात आपण? हा, नांदेड. मग आपण समजूया की तुम्हाला नांदेडचं काय करून टाकलंय? डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून तिथं पोझिशन केलंय. सगळ्यांसाठीच आपण एक एक्झाम्पल घेऊया. मला तुम्ही सांगा, तुम्हाला जर उद्या तुम्ही नांदेडमध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही गेले आहात, तर तिथं गेल्यानंतर तुम्ही तिथल्या लोकांचे प्रश्न ऐकून घेऊ शकता का?
तुम्ही तिथल्या लोकांच्या प्रश्नांवर किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, साहजिकच आहे प्रॉब्लेम्स घेऊन येणार आहेत लोक तुमच्याकडे, कारण तुम्ही प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून तिथे आहात. तर त्यांना ज्या काही समस्या असतील, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, त्याच्याबाबत शासनातर्फे, प्रशासनातर्फे त्यांना मदतीची अपेक्षा असेल किंवा कुठल्या तरी प्रकारच्या तिथे सोल्युशन्स ओरिएंटेड तुम्ही काय करणार आहात याची अपेक्षा असेल, मग त्या संदर्भामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता का? एखाद्या ठिकाणी कायम आपल्याला बघायला मिळतं की एखादा इश्यू आहे, तिथे मल्टिपल बाजू असतात त्याच्यात किंवा दोन बाजू आहेत त्याच्यात. एक जण म्हणतो असं आहे, दुसरा म्हणतो असं आहे. तर तुम्हाला त्यातली योग्य बाजू निवडता येईल का? कारण तुम्ही जेव्हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून जाणार आहात, तर त्याचबरोबर तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून पण कार्य करावं लागतं. माहिती आहे का तुम्हाला? काही ठिकाणी तुम्हाला न्यायालयीन देखील काय असतात, अधिकार असतात. तुम्हाला न्याय निवाडा करण्याचं पण काम तिथं करावं लागतं. मग तुम्ही विचार करा, दोन्ही बाजू समजून तुम्ही घेऊ शकता का? दोन्ही बाजू समजून घेऊन तुम्हाला तिथे योग्य निर्णय घेता येऊ शकतो का? मग योग्य निर्णय घेताना आपल्याला त्याच्यामध्ये फक्त कायद्याचीच बाजू समजून घेणं ही तर आवश्यक बाब आहेच, पण फक्तच कायद्याची बाजू समजून घ्यायची आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडस सिम्पथेटिक होऊन आपल्याला सहानुभूतीपूर्वक तिथे विचार करायचा. चर्चेसाठी आपण असं म्हणूया की आपल्या मॅडम आहेत, काय नाव आहे आपलं? सेजल मॅडम आहेत. ते आहेत डिस्ट्रिक्ट कलेक्टर नांदेड, बरं का. आणि ऑफिसचं टायमिंग आपण असं म्हणूया 5 वाजेपर्यंत सकाळी ऑफिस आता बंद होत आलेलं आहे. आणि त्यांच्या घरी काहीतरी फॅमिली फंक्शन पण, ठीक आहे. आणि 4:45 वाजता नांदेड जिल्ह्यातलाच एका दूरच्या गावावरून एक शेतकरी व्यक्ती आला. असेल त्याची काही मागणी बाबा. एक चर्चेला आपण एक्झाम्पल घेऊया. कुसुम नावाची स्कीम आहे, माहितीये का तुम्हाला? कुसुम, शेतामध्ये तुम्हाला सोलर, हा आहे बघा, त्याचं नाव माहित पाहिजे, आता त्याच्यावर येऊया आपण. एक स्कीम आहे कुसुम नावाची, तर त्याच्यामध्ये त्यांनी बाबा अप्लाय केलं होतं. काय रीतसर त्यांनी अर्ज दिला होता, वेगवेगळ्या स्टेजमधून तो अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला होता, पण त्याची काही ती स्कीम मंजूर होत नाहीये. त्याची काहीतरी बाजू तिला तुमच्या समोर मांडायची, आणि तो तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. 4:45 वाजले, 4:50 झालेले, तुम्ही निघायच्या गडबडीत आहे. आणि तो म्हणला, साहेब एवढी माझी बाजू ऐका. काय कराल तुम्ही? ऐकून घेऊ आज म्हणतोय आपण सगळेजण, बरोबर, ठीक आहे. आज सगळेच म्हणणार की आपण ऐकून घेऊ, पण घरी इम्पॉर्टंट फॅमिली फंक्शन, घरून सारखे फोन येतात. मग काय करा? अर्ज लिहून द्या म्हणाल आणि उद्या पुन्हा भेटायला या. पण आता तो शेतकरी कुठून आलाय? दूर गावावरून आलाय. 2 बस बदलून आला तो. साहजिकच आहे, त्याच्याकडे बघता क्षणी तुम्हाला कळाले की आर्थिक परिस्थिती हालाकीची असू शकते. तसं जर आपण बघितलं तर भारतातील बहुतांश शेतकरी हे लघु आणि सीमांत शेतकरी, स्मॉल आणि मार्जिनल फार्मर, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट, थोडी बेताचीच असते. म्हणजे तो काय आज इथे जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा हॉटेल करून राहू शकत, बरोबर की नाही? मग त्याला जर आपण उद्या यायला सांगतोय, नियमानं चूक आहे का? नियमानं चूक आहे का? नाही, नियमानं कसं चूक आहे? बरं, 5:05 आला, तुम्ही निघाले होते, तुम्ही तुमच्या खाली पार्किंगमध्ये गाडीत बसतच होते आणि तिथं तो आला. मला साहेब असं असं आहे, तुम्ही घड्याळाकडे बघितलं. आता सांगा, नियमानं चूक आहात का तुम्ही? नियमानं चूक नाहीये, पण माहिती आहे फक्त नियम लावून चालेल का? आपण काय म्हणू शकतो, बाबा तुझी काय बाजू आहे, 5 मिनिटात सांगू शकतो तो. उभ्या उभ्या पण मी ऐकू शकतो. काय गरज नाही आपल्याला वरती जाऊन ऑफिसमध्येच भेटलं पाहिजे, या जाऊही शकता. कोण निर्णय घेणार आहे तिथे? तुम्ही निर्णय घेणार आहात. मग तुम्ही घेतलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत तर योग्य प्रकारे बसला पाहिजेच पाहिजे, पण तिथे तुमच्याकडे सहानुभूती पण असली पाहिजे का, हा विचार करा. पण मग प्रत्येक ठिकाणी सहानुभूती ही आपल्याला इमोशनल करते का, हे पण बघितलं पाहिजे. एखादा व्यक्ती आला, तो म्हणला, आठवते का आपण लहानपणीचे मित्र आहे की नाही? असे येणार तुम्हाला बरेच लोक भेटायला. आपण लहानपणी एकत्र पोया खेळल्या होत्या, पोया आहे की नाही? एकत्र लंगडी पाणी खेळलो होतो, लपाछपी खेळलो होतो. मी तुला धप्पा दिला नव्हता बघ, कारण मला माहित होतं भविष्यात जाऊन तू कोण होणार, सरकारी अधिकारी. मग आता जे काही मैत्री आपली ती आहे जुनी,
ती मैत्री आता तुला पाळली पाहिजे. ते एक तुमच्या इथे नवीन नवीन टेंडर निघतंय बघ, तेवढे टेंडर मला देतो का? आता इथे तुम्ही सहानुभूतीपूर्वकच विचार केला पाहिजे का कायदेशीर विचार केला, ज्याच्यावरनं आपल्याला काय कळणार. अगदी साध्या साध्या तुमच्या समोर स्टोरीज किंवा केस स्टडीज आपण याला म्हणतो, हे सगळे इथिक्स मध्ये येणार आहे बरं का. हं? फक्त आज मी काय करत नाही, तुम्हाला सब्जेक्ट मध्ये घेऊन जात नाही. अशा केस स्टडीज इथिक्स मध्ये तुम्हाला लिहायला येतात आणि त्याला आपल्याला मेन्सच्या एक्झाम मध्ये उत्तर फॉर्मॅटमध्ये लिहायचं असतं. पण अगदी आज मी तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये घेऊन जात नाही, त्या ओरिएंटेशनने समजून सांगतो. मग प्रत्येक ठिकाणी निर्णय घेत असताना तुम्हाला वेगवेगळे निकष तुमच्या समोर मांडावे लागतील. हा, काही गोष्टी आहेत त्या फास्ट तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील. जसं तुम्ही कायदा तुम्हाला फॉलो करावाच लागेल. पण तुम्ही जोपर्यंत लोकांची बाजू समजून घेत नाही, लोकांबद्दल सहानुभूतीने विचार करत नाही, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्नशील असू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही लोकांची मनं जिंकून घेऊ शकता का रे? नाही. आता तुम्ही विचार करा, अनेक सरकारी अधिकारी आहेत, पण काही सरकारी अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला माहित असतात. सगळ्यांची माहित असतात का रे? पण काहींची माहित असतात. का माहित असतात रे? कारण ते काही कुठेतरी जाऊन दबंग काम करतात. कुठेतरी अशा प्रकारचं काम ते करत असतात की त्यातून त्यांनी फक्त आणि फक्त लोकहित, समाजहित, देशहित याने ते प्रेरित झालेले असतात. ते काम करत असताना अनेकदा त्यांना अनेक अडचणी पण आलेल्या असतात. बऱ्याचदा त्यांना लोक धमकी देतात. बऱ्याचदा लोक त्यांची कुठेतरी सेटिंग लावून ट्रान्सफर करून टाकतात. बऱ्याचदा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु ते म्हणतात, जो बाबा आता मी ध्यास घेतलेला आहे तो मी काय करणार आहे, सोडणार नाही. मग असे लोक लोकप्रिय, ज्याला आपण म्हणूया लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. मग असा अधिकारी व्हायला आवडेल का रे तुम्हाला? असा अधिकारी व्हायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मग असा अधिकारी होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे याची आज आपल्याला चर्चा करायची. ठीक आहे. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला ऑफिसर बनण्याआधीच तुम्हाला त्याची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी तशी घडवायला सुरुवात करायला हवी. मग तुम्ही म्हणाल सर काय करू? मस्तपैकी जाऊन सलून मध्ये, ब्युटी पार्लर मध्ये अपॉइंटमेंट घेऊ का? एकदम जिम बिम लावू का? सिक्स पॅक बॉडी ऍप्स मस्तपैकी असा आवरून बिवरून तयार होऊन येऊ का? नवीन कपडे विकत घेऊ का? तेवढ्या प्रश्न तशीच फक्त पर्सनॅलिटीची व्याख्या आपण इथं बनवत. तो एक भाग झाला पर्सनॅलिटीतला की तुम्ही दिसता कसा. पण फक्त दिसणे हीच बाब नाहीये पर्सनॅलिटीची. पर्सनॅलिटी ही खूप बहुअंगी संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाची जी गोष्ट आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून किती ज्ञानी आहात, तुम्हाला गोष्टींबद्दल किती समज आहे, ज्ञान आहे, माहिती आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण मग आता जेव्हा आपण असं म्हणतो की तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे का, नॉलेज आहे का, मग फक्त नॉलेज आणि इन्फॉर्मेशन असणारीच व्यक्तीला सरकारी अधिकारी बनलं पाहिजे का रे? मग तसं असतं तर गुगलच पहिला गव्हर्नमेंट ऑफिसर झाला असता, चॅट जीपीटी दुसरा गव्हर्नमेंट ऑफिसर झाला असता. कारण त्यांच्याकडे तर इन्फॉर्मेशनचा काय पूर्ण डेटा सोर्स त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे युपीएससी किंवा एमपीएससीला ना तुम्ही एक एन्सायक्लोपीडिया म्हणून नको. एन्सायक्लोपीडिया माहिती, एक पुस्तक यायचं त्याच्यात सगळी माहिती असायची वेगवेगळ्या गोष्टींविषयी. मग नुसती माहिती असणारा असा व्यक्ती त्यांना सरकारी अधिकारी म्हणून नको आहे. तर त्या माहितीचा उपयोग तो कसा करतो, म्हणजे माहिती तर असलीच पाहिजे, पण फक्त माहिती असून चालेल का? नाही. तर त्या माहिती तुम्ही कशी गोळा केली, त्या माहितीचा तुम्ही काय उपयोग करता, त्या माहितीमुळे तुम्ही कोण बनले आहात, ही फार महत्वाची गोष्ट आहे. बघा कसं, तर तुमच्यामध्ये फार महत्वाचा गुण असला पाहिजे, तो म्हणजे क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे काय रे? मोठ्या ना, हा, उत्सुकता. काय पाहिजे? उत्सुकता पाहिजे. जाणून घेण्याविषयी तुम्ही उत्सुक असले पाहिजे. की कुठलीही गोष्ट, चर्चेला आपण म्हणूया आज तुम्ही सगळे इथे जण आला, कोणत्या रस्त्याने आला रे? इथल्या जवळच्या महत्वाच्या रस्त्याचं नाव माहितीये का? काय नाव आहे? अरे मोठ्यानं FC रोड म्हणताय, म्हणजे काय फुल फॉर्म आहे? फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणताय. बर बर बर. मग फर्ग्युसन नावाचे कोणीतरी व्यक्ती असतील ना, एक अंदाज, त्यांच्या नावाने कॉलेज बांधलेलं असेल किंवा सुरू झालेलं असेल. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटलं रे काय बाबा हे फर्ग्युसन कॉलेज,
नक्की कधी सुरू झालं? कोण कोण शिकलं इथं? कोण होते हे फर्ग्युसन ज्यांच्या नावाने हे कॉलेज आहे? फार जुनं कॉलेज आहे, माहिती आहे तुम्हाला? भारताचे काही स्वातंत्र्य सेनानी या शाळेत या कॉलेजमध्ये शिकले, भारताचे काही पंतप्रधान या कॉलेजमध्ये शिकून गेले, असा त्याचा मोठा इतिहास आहे. पण मला ही उत्सुकता असायला पाहिजे होती की ज्या रोडच्या आसपासच्या प्रदेशात मी चाललोय, इथे अजून एक लँडमार्क सांगितला जातो. आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल आपण माहिती सांगतात, काय सांगतो आपण? ज्ञानेश्वर पादुका चौक असं सांगतो, बरोबर की नाही? तुमच्या एक बऱ्याच लोकांना माहित असेल ज्ञानेश्वर पादुका चौक. का रे नाव पडलं हे? काही इथे पलीकडेच एक छोटंसं मंदिर आहे, त्याला ज्ञानेश्वर पादुका मंदिर असं म्हणतात. आता वारी जेव्हा जाते तेव्हा याच रस्त्याने जाऊन ती भेटणार आहे. ज्ञानेश्वर सॉरी तुकाराम पादुका चौक म्हणलं जातं. मग कोण होते तुकाराम महाराज, माहिती आहे का? बरं, सगळेजण म्हणतील हो माहिती आहे ना सर, असं काय विचारता? तुकाराम महाराज माहित नाहीत का आम्हाला? माहिती आहेत की तुकाराम महाराज. पण मग मी जर तुम्हाला विचारलं तुकाराम महाराजांविषयी एक पानभर माहिती लिहा, येईल का लिहिता? काही लोकांना येईल म्हणतात, काही लोक म्हणतात सर 4-5 पॉईंट लिहू शकतो, फारशी माहिती नाही. मग बघा, तुकाराम महाराज आपल्याला लहानपणापासून, पण मला कधी क्युरिओसिटी होती का त्यांच्याबद्दल अधिक माहिती करून घेण्याची, की बाबा कोणत्या कालखंडात होते, कोणता ग्रंथ लिहिला त्यांनी? सगळ्यांना माहिती असेल कोणता ग्रंथ लिहिला, कोणता लिहिला रे? हा, गाथा लिहिली, कोणती? हा, अभंग लिहिले. बघा बघा, आताच तुम्ही म्हणले एक पान लिहू शकतो, आता विचार करा आपल्या नॉलेजमध्ये किती गॅप्स आहेत. हम्म? मग जी काही गाथा त्यांनी लिहिल्या, तुकारामांची गाथा त्याला म्हणलं जातं, त्याचा नक्की उद्देश काय आहे? त्याच्यातून कसं समाज प्रबोधन झालं? मग त्या काळामध्ये कोणकोणते संत महात्मे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले? मग ते सगळे भक्ती चळवळीचा भाग आहेत. मग भक्ती चळवळ काय असते? मी जर क्युरियस असलो तर मला या गोष्टी काय होतात, आपसूक विचार कराव्याशा वाटतात आणि त्यातून माझा अभ्यास घडतो. आता जेव्हा आपण अभ्यास सुरू करू, लेक्चर्स चालू होतील, वेगवेगळे विषय येतील, वेगवेगळे विषय शिकवणारे तुम्हाला इथे एक्सपर्ट फॅकल्टीज मिळतील, ते येतील, ते सिलेबसनुसार तुम्हाला शिकवायला सुरुवात करतील. पण मग तुम्ही किती क्युरियस आहात, तुम्ही त्याच्याबद्दल किती उत्सुक बुद्धीनं त्याच्याकडे बघता, तेवढी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन वाढत जाईल आणि तेवढं तुमचं नॉलेज वाढत जाईल. अरे कळतंय का? सो शिकवणारे शिक्षक येणार आहेत आणि पूर्ण वर्गाला सेमच शिकवणार आहेत, परंतु तुम्ही किती क्युरियस आहात त्याच्यामधून तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होणार आहे हे मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. अरे बरोबर आहे का? बघा, विचार करा. दुसरा ट्रेट, दुसरी कॅरेक्टरिस्टिक फार महत्वाची, आणि त्याची चर्चा आपण थोड्या वेळापूर्वीच मांडली, सहानुभूती फार महत्वाची. सहानुभूती नसेल तर मग आपल्यामध्ये आणि मशीनमध्ये काय फरक आहे? मशीन सुद्धा दिलेली कामं, कमांड दिली ती पूर्ण करणारी. आता आलेच की रोबोट. अरे आले का रोबोट? AI, रोबोटिक्स. आता येत्या काळामध्ये आपल्याला सगळीकडे या गोष्टी बघायला दिसायला सुरुवात होती, नाही का? मध्ये ते काहीतरी एका युनिव्हर्सिटीने कुत्रा आणला होता बघा, आहे की नाही? ते म्हणले आम्ही बनवलाय, मग ते नंतर कळालं. वाचण्यात आलं होतं का तुमच्या? नाही, हरकत नाही, सांगतो त्याच्याबद्दल. पण तिसरी महत्वाची गोष्ट आहे, डिसिप्लिन असली पाहिजे तुमच्या. काय रे, काय असली पाहिजे? खूप महत्वाची, शिस्त. मग तुम्ही म्हणाल सर मी एकदम शिस्तबद्ध माणूस आहे, चांगली गोष्ट आहे. पण मग शिस्त कशाच्या बाबतीत असली पाहिजे? अभ्यास तर त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहेच आहे, परंतु इतरही बाबतीमध्ये. मग कसं? तर शिस्तीचा सगळ्यात जवळचा संबंध तुमचा येणार आहे जेव्हा तुम्ही प्लॅनिंग बनवणार. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी, मला फार छान वाटतं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना, तुमच्या बरोबर लेक्चर्स देताना, कारण तुम्ही प्लॅनिंग करून आला. बरेचसे विद्यार्थी आहेत, ते UPSC MPSCचा विचार करतील जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन संपेल. कदाचित त्यांची आज पण इच्छा असेल, 10वी 12वी करत असताना त्यांच्या डोक्यात एक कुठेतरी असतं की गव्हर्नमेंट ऑफिसर आपल्याला व्हायचे, परीक्षा द्यायची. पण ते म्हणतात बघूया ना, ग्रॅज्युएशन झाल्यावर विचार करूया ना. म्हणजे जरा प्लॅनिंग मध्ये गडबड जाईल. हा, एखाद्याला माहितीच नसेल तर ठीक आहे, बरं, त्याला बाबा ग्रॅज्युएशन मध्येच कळालं तर ठीक आहे. पण आपल्याला आधीच माहिती आहे, मग आपण प्लॅन करून आलो की ठीक आहे, मला UPSC किंवा MPSCचा अभ्यास करायचा आहे, आणि मग त्याच्यासाठी मला बाबा क्लास लावावा लागेल. मग चांगला क्लास कुठे मिळतो? बरं, पुण्यात आहे. मग मी पुण्याची तयारी केली, मग त्यानुसार मी माझं कॉलेज कुठलं निवडायचं, मी कोणतं ग्रॅज्युएशन घ्यायचं, हा सगळा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तो तुमच्या प्लॅनिंगचा भाग बनतो. आता प्लॅन बनवणं हे सोपं आहे बरं का.
प्लॅन एक्झिक्यूट करणं ह्याच्यासाठी लागते शिस्त. आणि बरेच लोक आपल्याला काय दिसतात बघा, ते काय असतात, आरंभशूर असतात. म्हणजे काय रे, सुरुवातीला उत्साह फार असतो, मोटिवेशन असतं नाही का. बरेच लोक ते रील्स बघून येतात, IAS एंट्री, IPS एंट्री, घरी पण दाखवतात, बघ बघ IPS झाल्यावर काय रुबाब असतं, नुसते खटाखट सॅल्यूट पडताय. ते बघून तो पण मोटिवेशन झालेला असतं त्याला, आई वडील पण मोटिवेटेड असतात. पण मोटिवेशन किती दिवस टिकेल हे ठरवते शिस्त. अरे बरोबर आहे. आणि त्यामुळे प्लॅन आपण बनवलेला आहे, चांगली गोष्ट आहे. लॉंग टर्म प्लॅन आहे माझा. 3 वर्षाची आता मी बॅच करायला आलेलो आहे. परंतु ही बॅच करण्यासाठी प्लॅन मी बनवलाय, तर तो एक्झिक्यूट कधी होईल रे, जर मी त्याच्याबद्दल काय असेल, शिस्तबद्ध असेल. मी जी जी गोष्ट जेव्हा जेव्हा ठरवलीये ती करण्यामध्ये मी शिस्तबद्ध असलो पाहिजे. प्लॅन मोठा आहे, 3 वर्षाचा आहे, मग त्याला मी 3 वर्षांमध्ये डिवाइड केलं, वर्षाचा प्लॅन बनवला. मग फर्स्ट इयर मध्ये मी काय करणार आहे ते ठरलं. मग फर्स्ट इयरला, 1 वर्षाला मी महिन्यांमध्ये डिवाइड केलं, माझं या महिन्याचं टार्गेट काय आहे. मग त्याला मी डिवाइड केलं, माझं वीकली टार्गेट काय आहे, दर आठवड्याला मी काय अभ्यास करणार आहे. आणि मग मी ठरवेल की जर मला या आठवड्यामध्ये एवढा अभ्यास करायचा आहे, तर मला रोज किती अभ्यास केला पाहिजे. आणि मग शिस्त ठरवेल की जर तुम्ही रोजचा रोज अभ्यास केला तर आठवड्याचं टार्गेट पूर्ण होईल, तर महिन्याचं टार्गेट पूर्ण होईल, तर वर्षामध्ये मी जे ठरवलं ते कम्प्लीट होईल, तर 3 वर्षात माझा पूर्ण अभ्यास कम्प्लीट होईल आणि मग मला परीक्षा देता येईल. जर हे मी केलं नाही तर काय होणार आहे, माझं टार्गेट कम्प्लीट होणार नाही. आणि मग परीक्षेचं वर्ष येईल, पण तेव्हा मला असं ठरलं की मी कमी प्रिपेअर्ड आहे, मग या वर्षी देऊ का नको, स्किप करू का, पुढच्या वर्षी देऊ का, का मग काय करू, असे विचार मला द्यायला लागतील. मग हे जे प्लॅन बनवलाय, हा प्लॅन एक्झिक्यूट होणं कधी रियालिटीमध्ये शक्य आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असली पाहिजे, तुमच्यामध्ये शिस्त असली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत डिसिप्लिन हा तुमच्यासाठी फार महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. अरे कळालं का? मग या काही कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला आपण म्हणतो, किंवा तुम्ही असं म्हणूया पर्सनॅलिटीचे ट्रेट्स, तुमच्या व्यक्तिमत्व तुमचं या परीक्षेच्या दृष्टिकोनानं घडवण्यासाठी या बाबी तुमच्यात असली पाहिजे. तुम्ही क्युरियस असले पाहिजे, तुम्ही ऑब्झर्वंट असले पाहिजे. म्हणजे काय रे, आजूबाजूला माझी नजर असली पाहिजे, काय तशी असतेच म्हणा आपली, तशी वाली नाही. म्हणजे कशी, तर मी रस्त्यानं चालतोय, चालता चालता मला एखादा बोर्ड दिसला मोठा, त्याच्यावर काहीतरी लिहिलंय, ते काय लिहिलंय ह्याची क्युरिओसिटी मला तेव्हाच निर्माण होईल जेव्हा मी काय असेल, ऑब्झर्वंट असेल. माझी आजूबाजूला ऑब्झर्व करण्याची नेचर असला पाहिजे. बघा, असे अनेक ट्रेट्स आपल्यामध्ये आहेत का, आणि असतील तर ते मला एका योग्य लेवल पर्यंत डेव्हलप करण्याची गरज आहे. काही ट्रेट्स माझ्यामध्ये नसण्याची शक्यता असू शकते. अरे बरोबर आहे का? सगळेच माझ्याकडे असेल का रे? मी माझ्याकडे जर सगळंच असलं असतं तर लोकांनी मला सर्व गुण संपन्न म्हणलं असतं. म्हणजे इन शॉर्ट आपण ईश्वरच म्हणून टाकतो. सर्व गुण संपन्न कोणाला म्हणलंय? ईश्वराला. मग आपण सर्व गुण संपन्न आहोत का, हे आपण प्रत्येकानं विचार करण्याची गोष्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण तर तोफ आहे, वाटतं ना, चांगली गोष्ट आहे, तो कॉन्फिडन्सचा भाग आहे. पर्सनॅलिटीचा इम्पॉर्टंट ट्रेंड काय असला पाहिजे? कॉन्फिडन्स असला पाहिजे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. बरोबर की नाही? आणि अंडर कॉन्फिडन्स पण नको, की मला मग बोलू का नको, विचारू का नको, कसं काय म्हणतील लोक. नाही, आपण शिकायला आलो, आपण प्रश्न विचारला पाहिजे. कॉन्फिडंट असणं फार आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही रोज स्वतःला विचारलं पाहिजे की मी आजच्या दिवसामध्ये माझ्या व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यामध्ये हे ट्रेट्स मी थोडे अजून डेव्हलप केले. बऱ्याचशा लोकांमध्ये यातले बरेचसे ट्रेट्स असतील, पण त्याच्यामध्ये अजून अजून इम्प्रुव्हमेंट करण्याची शक्यता आहे का रे? निश्चितच आहे. तर रोज मी स्वतःमध्ये थोडा का होईना आज बदल केला का, पॉझिटिव्ह चेंज आणला का, हा विचार करण्याची आपल्याला तिथे गरज आहे. मग हे केल्यामुळे आपला अभ्यास छान होणार आहे. अभ्यास तर आपल्याला करायचं, ते अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपल्याला सिलेबस दिलेला आहे. मग तो जीएसचा असेल, तो तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टचा असेल, तो प्रिलिम्सचा असेल, तुमच्या मुख्य परीक्षेचा असेल, एक डिटेल सिलेबस तुम्हाला UPSC आणि MPSC दोन्हींनी दिलेला आहे. पाहिला का रे तुम्ही तो सिलेबस? किती लोकांनी सिलेबस पाहिला? काही लोकांनी पाहिला. कुठून पाहिला? वेबसाईटवर. कुठल्या वेबसाईटवर?
प्रिंट पण मिळालेली आहे, बरं बरं, त्यांना प्रिंट पण मिळालेली आहे, वेबसाईटवर पण त्यांनी बघितलाय. ठीक आहे, काय नाही, इंटरनेटमध्ये तुम्ही जस्ट जाऊन सर्च केलं UPSC सिलेबस, ठीक आहे, तर तुम्हाला लगेच वेबसाईट येईल. UPSC ची पण वेबसाईट आहे, युनिकची पण वेबसाईट आहे. कुठेही जा आणि बघा, डाउनलोड करा, वाचून टाकाय. वाचल्यामुळे काय आपल्याला लगेच त्याच्या प्रत्येक टॉपिकमध्ये काय अभ्यासाला सुरुवात नाही करायची. आणि आज तर बिलकुल नाही, आज तर आपण म्हणणार आहे सिलेबसच्या बाहेर जाऊन तुम्हाला तयार करता आली पाहिजे. सिलेबसमध्ये महत्वाचे महत्वाचे ठळक ठळक तुम्हाला सब्जेक्ट दिसतील बघा. इतिहास दिलेला दिसेल, भूगोल असेल, भारतीय समाज असेल, भारतीय राज्यव्यवस्था असेल, सामाजिक न्याय असेल, भारताचं अर्थशास्त्र असेल, भारताच्या संदर्भातला पर्यावरणाचा विषय असेल, डिझास्टर मॅनेजमेंटचा टॉपिक असेल, इथिक्सचा टॉपिक असेल. अशा अनेक टॉपिक सिलेबसचा भाग म्हणून त्यांनी तुम्हाला दिला असेल. परंतु बघा, मला ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचाच आहे. याचा अभ्यास केल्याशिवाय काही मला परीक्षा देता येणार नाही, किंवा दिली तरी मला त्याच्यामध्ये उत्तम गुण मिळणार नाहीत. त्यामुळे याचा सगळ्याचा अभ्यास मला करायचा आहे. इथून पुढे रोज मला या सगळ्यांचा अभ्यास थोडा थोडा करून संपून टाकायचा आहे. परंतु हा अभ्यास केल्यानंतर मला तो अभ्यास आयुष्यामध्ये उतरवता पण आला पाहिजे. माझ्याकडे जे ज्ञान आहे, हे ज्ञान मला इतरांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. आता या इतरांमधला सगळ्यात पहिला महत्वाचा व्यक्ती तो म्हणजे माझी उत्तरं चेक करणारा एक्झामिनर. बरोबर ना? तुम्हाला सगळ्यांना पॅटर्न माहिती आहे ना एक्झामचा. प्रिलिम ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, बरोबर की नाही? क्वेश्चन दिलेला असतो, 4 पर्याय दिलेले असतात, योग्य पर्याय निवडायचा, जो काय राईट आहे ते गोळा मारायचा. आता ऑफलाईन परीक्षा झाली तर तुम्हाला एक उत्तरपत्रिका दिलेली असते, त्यातलं एक सर्कल ABCD मधलं जे काही बरोबर असेल ते डार्क करायचं आणि अशी प्रश्नपत्रिका असते. आता भविष्यात ऑनलाईन परीक्षा होईल की नाही होईल ह्याची सध्या चर्चा सगळीकडे चालू आहे. पण ती जेव्हा होईल तेव्हा होईल, आपल्याला सांगतील, नोटिफिकेशन येईल, त्यानुसार आपण ती परीक्षा देऊया. पण चर्चेसाठी आत्ता ऑफलाईन आहे तर आपण ऑफलाईनचं एक्झाम्पल घेऊया. तर प्रिलिम काय आहे बाबा? प्रिलिम मला काय आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. तर ते मला जे काही बरोबर माझं उत्तर असेल तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं, पुढे दे. पण मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मात्र काय करायची आहे? येस, डिस्क्रिप्टिव्ह टाईपची परीक्षा आहे. म्हणजे काय करायचं रे? उत्तरं लिहायची, उत्तरं. प्रश्न असेल, उत्तर लिहायचं. मला सांगा, तुम्ही उत्तर लिहिता म्हणजेच काय करता रे? त्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला जी काही माहिती आहे, ती माहिती सूत्रबद्ध पद्धतीने तुम्ही उत्तरामध्ये कागदावर उतरवता. म्हणजेच तुम्ही तुमच्या जो कोणी उत्तर चेक करणारा, प्रश्नपत्रिका चेक करणारे तुमचे जे इव्हॅल्युएटर आहेत, जे इव्हॅल्युएट करून तुम्हाला मार्क देणार आहेत, त्याच्याशी कम्युनिकेशनच साधता ना. अरे बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात, पर्सनॅलिटी टेस्ट, मुलाखत, तिथे काय असणार आहे? पॅनेल बसलेला असेल, तुम्ही बसलेले असाल, ते प्रश्न विचारतील आणि तुम्ही त्याची उत्तरं द्याल. म्हणजे तिथे पण काय आहे? संभाषणच. फक्त इंटरव्ह्यूच्या वेळेस काय? ऍक्च्युअल फिजिकल संभाषण आहे. आणि मेन्स एक्झामिनेशनच्या वेळेस काय? तुम्ही उत्तर स्वरूपात तुम्ही काय करता? तुमच्या एक्झामिनेशनशी कम्युनिकेट करता की तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्याबद्दलचं माझं उत्तर हे आहे. बघा, योग्य वाटतंय तर त्याला मार्क द्या. म्हणजे तुम्हाला काय डेव्हलप केली पाहिजे? काय स्किल डेव्हलप केलं पाहिजे? कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केलं पाहिजे. आणि ते तर आपल्या दैनंदिन जीवनात पण गरजेचं आहे, नाही का? बघ, जनरली असं होतं आपलं की आपण एखाद्या व्यक्तीशी बोलायला जातो, आपल्याला म्हणायचं काहीतरी असतं, आपण म्हणतो काहीतरी, त्याला समजतं काहीतरी, त्याचा काहीतरी ग्रह होतं आणि मग ते ब्लॉक करतात आपल्याला व्हॉट्सअपवर, नाही का? कशामुळे झालं रे हे? मग तुम्ही नंतर मित्राला सांगत असता, अरे माझं असं म्हणणंच नव्हतं, त्याला असं कसं वाटलं. मग काय झालं इथं? कम्युनिकेशन गॅप. आता ही मित्रांमित्रांमध्ये झालेली भांडणं चहाच्या दुकानावर सुटू शकतात. त्याला चहा प्यायला बोलवलं, समजून सांगितलं, बाबा असं माझं म्हणणं नव्हतं. तो पण म्हणतो, भावा आपण जीवलग मित्र. मिटली भांडण, तिथपर्यंत ठीक आहे. पण परीक्षेमध्ये नाही ना एवढी संधी आपल्याला प्रत्येक वेळेस, नाही की नाही? परीक्षेमध्ये एकदा परीक्षा येणार आहे, आपल्यासमोर उत्तरपत्रिका येणार आहे, आपण लिहिणार आहोत, ते इव्हॅल्युएटरकडे जाणार आहे, तो इव्हॅल्युएट करणार आहे. चांगले मार्क दिले तर आपल्याला मुलाखतीची संधी मिळणार आहे. आता ती संधी काय आपल्याला परत परत मिळेल का? नाही. बरं, तिथे बसणारी लोक फार अनुभवी आहेत आणि त्यामुळे तुम्ही जी काही इंटरव्ह्यू देणार आहात, 20 मिनिटं, 30 मिनिटं, 45 मिनिटं, कुठली एक्झाम देत त्याच्यानुसार फरक पडतो. चर्चेला आपण म्हणून 30 ते 40 मिनिटं तुम्ही जो इंटरव्ह्यू देणार आहे त्याच्यामधून तुम्ही कोण आहात एक व्यक्ती म्हणून, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे ओळखण्याची क्षमता त्या इंटरव्ह्यू पॅनलकडे असते. आणि त्यामुळे तुम्हाला सुधारावं लागेल,
तुमचं कम्युनिकेशन स्किल. तुम्हाला सुधारावं लागेल तुमची लीडरशिप क्वालिटी. कारण शेवट जाऊन तुम्ही एक लीडरच तर आहात. अरे आहात की नाही? सरकारी अधिकारी बनणार म्हणजे कोण बनणार आहे तुम्ही? अरे तुम्ही एक नेतृत्व तुमच्यामध्ये तिथे दाखवण्याची तुम्हाला तिथे गरज असणार आहे. आपण सेम एक्झाम्पल घेऊया. तुम्ही IAS झाला, IPS झाला. चर्चेसाठी आता यावेळेस तुम्ही एक IPS झालेले आहात आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आहात. म्हणजे एक एक्झाम्पल घेऊ. कोणाला IPS मध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं आहे का कोणी वर्गात? 2 लोकांना आहे. बरोबर मॅडम, आता तुम्हाला DM करून टाकलंय आपण, थांबा. ठीक आहे, आपण इकडे चान्स देऊ. हा, कोण होतं? IPS फर्स्ट चान्स असेल. हा बर. कुठून आलात तुम्ही? अहिल्यानगर. मग आपण म्हणूया की आपला मित्र, बसा बसा, आपला मित्र पास झाला, त्याला IPS मिळालं आणि काही इकडे तिकडे पोस्टिंग मिळाल्यानंतर आपला मित्र आलाय अहिल्यानगरमध्ये सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून. भारी वाटतंय ना? हा. मग आता मला तुम्ही सांगा, तुमच्यावर अनेक प्रकारचे, ज्याला आपण म्हणू जबाबदाऱ्या आहेत, पण ती जबाबदारी फॉलो करत असताना तुम्ही एका मोठ्या टीमचे लीडर आहात, नाही का? पूर्ण जिल्ह्यातली जी पोलीस व्यवस्था आहे, पोलीस प्रशासन आहे, त्याचं नेतृत्व तुमच्याकडे दिलेलं आहे आणि ते नेतृत्व तुम्हाला योग्य रीतीने पार पाडण्यासाठी तुमच्यात काय असण्याची आवश्यकता आहे? नेतृत्व गुण असण्याची आवश्यकता आहे. मग कुठे मिळतात रे हे नेतृत्व गुण? असं एखादं दुकान आहे का जिथे जाऊन नेतृत्व गुण विकत घेता येतील? आहे की नाही? कुठे एखादी इंटरनेटवर वेबसाईट आहे का डाउनलोड करून घेता येतील? आहे की नाही? डाउनलोड करायचे, अपलोड करायचे, नेतृत्व, असं काही आहे का? नाही. हे आपल्याला आजूबाजूला आपल्या पर्सनॅलिटी मधनं डेव्हलप करण्यासाठी जी फार महत्वाची बाब आहे ती इथे करता येईल. मग नेतृत्व कोणाकडे गुण असू शकतं? जो त्या ठिकाणी ज्या सिच्युएशनला ज्याच्याकडे ज्ञान उत्तम आहे, ते ज्ञान तो इतरांना कन्व्हिन्स करू शकतो. त्याच्याकडे बघितल्यानंतर या व्यक्तीला फॉलो करावं असं इतरांना वाटू शकतं, तोच तिथे नेतृत्व देऊ शकतो. मग अशी पर्सनॅलिटी आपल्याला डेव्हलप करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाची गोष्ट करावी लागेल ती म्हणजे तुम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करावा लागेल. दृष्टिकोन. पर्स्पेक्टिव्ह जे दृष्टिकोन. दृष्टिकोन सगळ्यांकडे असतो, पण तुमचा दृष्टिकोन हा जास्त समर्पक असला पाहिजे, जास्त उपयुक्त असला पाहिजे, जास्त खोलीमध्ये जाऊन विचार करून त्याच्यावर निर्णय घेऊन तो दृष्टिकोनाचा वापर करून तो असला पाहिजे. तर तुमचा दृष्टिकोन इतरांना जास्त काय वाटेल? योग्य वाटेल. मग कसं एक बातमी घेऊया ना, चर्चेसाठी एखादं एक्झाम्पल घेऊया. बघा, विचार करा. आत्ता सध्या आपल्याला इंटरनॅशनल लेवलला युद्ध एक चालू असलेलं दिसतं. कुठलं युद्ध चालू आहे रे? हा, इराणचं आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. ठीक आहे, काही अमेरिका एकाच्या बाजूने आणि असं ते चालू आहे, बरेच दिवस चाललंय. मग मला तुम्ही सांगा, कोण बरोबर आहे यातला? युद्ध चालू आहे हे माहिती आहे का? अरे गॅसचा भाव वाढला का तुमचा? सिलेंडरचा? कशामुळे वाढला? युद्धामुळेच वाढला आहे की नाही? का बरं? तिकडे गॅस वापरतायत का जास्त ते? मग कशामुळे वाढला? हा, ते काहीतरी तिकडे स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे, तिथनं मग ते जहाजातून येतो ना, ती जहाजांची काही त्यांनी नाकेबंदी केली होती इराणनं, असं काहीतरी झालंय बाबा. खरं नंतर येईल आपल्या अभ्यासाचा भाग. पण मला सांगा, मग कोण बरोबर? कोण बरोबर? इस्रायलचं बरोबर आहे का इराणचं बरोबर? बरं, दुसरा प्रश्न घेऊया. ठीक आहे, याच्यावर विचार करत राहा. पण दुसरा प्रश्न घेऊया. बघा, तुमच्या वाचण्यात ऐकण्यात आलंय का, दिल्ली सरकारनं आता एक निर्णय घेतलाय. 2028 पासून त्या दिल्लीमध्ये तुम्हाला जर टू व्हीलर घ्यायची आहे तर ती इलेक्ट्रिकल व्हेकलच घ्यायला लागेल. काय निर्णय घेत आहे दिल्ली सरकार? मे एप्रिल 2028 नंतर दिल्लीमध्ये तुम्हाला पेट्रोल किंवा दुसरी कुठलीही टू व्हीलर विकत घेता येणार नाही. कुठली घ्यावी लागेल? EVs घ्यावी लागेल. काय वाटतं, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे?
पर्यावरणाचं काय? पर्यावरणाचं काय? पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केलं पाहिजे. बर बर. काय काय? प्रदूषण, बरोबर, प्रदूषण जास्त होतं बाकीच्या गाड्यांमुळे, पेट्रोल गाडीमुळे, डिझेल गाडीमुळे. आता टू व्हीलर फार नसतात डिझेल म्हणून, इतर पण गाड्यांमुळे होते. मग इलेक्ट्रिकल व्हेकलमुळे जरा प्रदूषण कमी होईल. बरं बरं. अजून काय? तर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध चालू आहे ना, जसं की इराणने बंद केलं होतं डिझेल, मग आपल्याकडे शॉर्ट झालं होतं, त्याच्यामुळे पण निर्णय घेतला असं. बरं बरं, पण आता 2028 पर्यंत मिटेल त्यांचं भांडण. आयुष्यात झालं तर सर नंतर पण हा, आयुष्यात झालं तर. भविष्यात कधीतरी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते पूर्ण भारतभरात घ्यायला पाहिजे ना, फक्त दिल्लीत सर तिथे सर थोडं थोडं करून टप्प्याटप्प्यानं ते म्हणता येईल, इम्प्लिमेंट करता येईल. बरं बरं, ठीक आहे. अजून काय? काय वाटतंय सांगा. काय वाटतंय तुम्हाला? बरं, आता तुम्ही जो पर्स्पेक्टिव्ह लावला ते दोन वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह लावले. बघा, तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकी याच्यामध्ये आपण जाणारच नाही. मी तुम्हाला काय समजून सांगतोय, त्यांनी लावला एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्ह, त्यांनी लावला एनर्जी सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह. बरोबर, एनर्जी सिक्युरिटी, पेट्रोल डिझेल याच्यापासून एनर्जी तयार होते. एनर्जी सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, कारण आपण काय आहोत, बाहेरच्या देशावर डिपेंडंट आहोत. आपल्याकडे तेवढं पेट्रोलचे साठे नाहीत ना, आपल्याकडे तेवढं पेट्रोल म्हणजे क्रूड ऑइल तेवढं तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला आयात करावी लागते. मग अशी संकट भविष्यात पण येतच राहणार ना, असं येतच राहणार आहे. मग किती दिवस आपण अवलंबून राहायचं त्यांच्या? बरं, हा पर्स्पेक्टिव्ह लावला. पण मग आपण याला इकॉनॉमिकल पर्स्पेक्टिव्ह लावला पाहिजे होता का अजून एक? बघा बरं, सेम तुमच्याच पॉइंट आपण पुढे घेऊन जाऊया डिस्कशन मध्ये. बरं ठीक आहे, शॉर्टेज निर्माण झालं, आपण जास्त पैसे देऊन विकत घेऊ शकतो, पण मग त्याच्यामुळे काय निर्माण होतं, आपल्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला. बघा, लॉस झाला. आपल्या ऑइल कंपनी जे आहेत त्यांना लॉस होतोय मोठ्या प्रमाणावर. आणि त्याच्यामुळे अजून एक मोठी गंभीर समस्या आत्ताच्या काळात निर्माण झाली आहे. बघा बरं, तुम्ही वाचताय का? जर आपण त्याच्यावर चर्चा करू. आपल्या रुपयाची, येस, कोणी सांगू शकेल का काय झालंय? हा, रुपया आणि डॉलरची जर तुम्ही व्हॅल्यूची, जर करन्सीचं जर रिलेशन मांडलं, तर काय होत चाललंय? डॉलर महाग होत चाललाय. बरोबर की नाही? पूर्वी किती होता? $1 इज इक्वल टू भारताचे, चर्चेला आपण म्हणू, ₹50 होते, ₹60 होते. गेल्या काळात ते अचानक वाढायला लागले, 70, 80, 85 पर्यंत आले. आता 90, 95, 100ला टेकतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली. अरे म्हणजे आपला रुपया काय झाला आता? कमकुवत व्हायला लागला, वीक व्हायला लागला. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण जर रुपया घेऊन गेलो तर आपल्याला कमी डॉलर मिळायला लागले, म्हणजे आपल्याला तिकडच्या वस्तू महाग मिळायला लागल्या. मग ही चिंताजनक बाब आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अर्थशास्त्रज्ञ अभ्यास करतायत, विचार करतायत. आरबीआय असेल, गव्हर्नमेंट फायनान्स मिनिस्ट्री असेल, हे सगळे त्याच्यावर अभ्यास करतात, त्याबद्दल वेगवेगळ्या स्टेप्स घेतात. आपण त्याच्यामध्ये आज जाणार नाही आहोत. हे सगळं तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये शिकणार आहे, टप्प्याटप्प्याने शिकणार, अगदी बेसिक पासून शिकलं जाईल. त्यामुळे त्याची चर्चा तुम्हाला नंतर अजून छान समजेल. पण मी हे म्हणतोय तुम्हाला, मी जर एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्ह लावला, मी जर एनर्जी सिक्युरिटीचा पर्स्पेक्टिव्ह लावला, तर मी इकॉनॉमिकल पर्स्पेक्टिव्ह लावायचा आपण आला असता. बघा, विचार करा. बर, त्याचबरोबर मी जर विचार केला तर मी सोशल पर्स्पेक्टिव्हने पण बघितलं पाहिजे होतं त्याला, समाजाच्या दृष्टिकोनातून. मी त्याला कायद्याच्या पण दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. कसं रे, मला सांगा. कायदा म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य दिलंय का रे कायद्यानं आपल्याला? मग कायद्यानं स्वातंत्र्य दिलं तर मला जी प्रकारची गाडी वापरावीशी वाटते ती वापरण्याचा अधिकार पण कायद्याने मला स्वातंत्र्य दिलं पाहिजे की? अरे दिलं पाहिजे की नाही? माझे पैसे आहेत, मी ठरवेल कोणत्या प्रकारची गाडी घ्यायची. बर, मग फक्त माझ्यावरच बंधन का? भारतभरात सगळीकडे तुम्ही लागू करा. बरं, मग फक्त टू व्हीलरवरच बंधन का? फोर व्हीलर वाल्यावर का बंधन नाही? समाज तर, कायदा तर काय म्हणतो, सगळे समान आहेत ना कायद्यापुढे. अरे म्हणतो का कायदा असं? म्हणतो का कायदा? काय म्हणतो? कायद्यापुढे सगळे काय आहे? समान आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, असं आपलं भारताच्या संविधानाचं 14वं आर्टिकल सांगतं. बघा, सगळं अभ्यासाचंच आहे. फक्त आज टेक्निकल टेक्निकल बोलत नाही तुम्हाला, नाही तर तुम्ही पहिल्याच दिवशी म्हणाल बच्चे की जान लोगे. नाही नाही, सगळं हे आपल्याला अभ्यासात पुढे येणार आहे. पॉलिटी नावाचा विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला
कॉन्स्टिट्यूशन मधले फंडामेंटल राईट्स, मूलभूत जे काही हक्क आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये 12व्या आर्टिकल पासून 13व्या आर्टिकल पासून सगळे आर्टिकल शिकायचे. पहिलंच त्यातलं महत्वाचं 14वं आर्टिकल असणार आहे, ते जे मी आता तुमच्या समोर मांडलं. म्हणजे आपण साध्या सोप्या शब्दात आज थोडस गमतीदार पद्धतीने गप्पांच्या स्वरूपात आज आपण लेक्चर घेऊया. आणि टेन्शन घेऊ नका, जास्त पण घेणार नाही, जरा लवकरच सोडेल, आहे की नाही. सगळेजण माझ्याकडे असं बघतात, सर जरा लवकरच सोड, वातावरण मस्त झालंय, कुणाला तरी बोलवतो, चहा बिया मारतो, गप्पा टप्पा होतील जरा, आहे की नाही. आयुष्याचा आनंद हरकत, थोडं लवकर सोड, काळजी करा. बरं, मग बघा, कायद्यानं सगळ्यांना समान ठेवलंय. मग टू व्हीलर विकत घेणारा, फोर व्हीलर विकत घेणारा, ट्रक विकत घेणारा, ह्याच्यामध्ये अंतर का? दिल्लीतल्या व्यक्तीमध्ये अंतर आणि पुण्यातल्या व्यक्तीत अंतर का? पुण्यातल्या व्यक्तीने टू व्हीलर पेट्रोलची चालवली तर तो काही प्रदूषण करत नाही का? बरं, असं आहे का दिल्लीतच प्रदूषण केलं तर दिल्लीला त्रास होईल आणि पुण्यातल्या प्रदूषणचा दिल्लीला त्रास होणार नाही? कुठेही प्रदूषण करा, पूर्ण पृथ्वीवर जो व्यक्ती राहतो त्याला त्याचा त्रास होणार. अरे बरोबर आहे का? मग कायद्याच्या दृष्टिकोनातून फ्रीडम ह्या पर्स्पेक्टिव्ह, लॉ, लिगल पर्स्पेक्टिव्ह, लॉचा पर्स्पेक्टिव्ह, आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून जर मला याला बघायचं आहे तर मला त्याची दुसरी बाजू पण मांडता आली पाहिजे. पण मी सोशल पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर म्हणेल की बरोबर आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यात दुमत नाही, परंतु सामाजिक जबाबदारी पण आहे. मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही बघ, पण मला त्याबरोबर काय असली पाहिजे, सामाजिक जबाबदारीची भान पण असला पाहिजे, जाणीव पण असली पाहिजे, आणि ती मी घेतलीच पाहिजे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर सामाजिक जाणीव, सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी हाही दृष्टिकोन मांडता आला पाहिजे. म्हणजेच काय शिकवतोय रे तुम्हाला, मी तुम्हाला शिकवतोय की एकाच इश्यूकडे मल्टिपल पर्स्पेक्टिव्हनं बघता आलं पाहिजे. एकच टॉपिक आहे, एकच वस्तुस्थिती आहे, पण मी त्याच्याकडे काय बघतो, वेगवेगळ्या बाजूनं बघतो, आणि मला त्याची वेगवेगळी बाजू समजून येते, त्याचे वेगवेगळे आयाम समजून येतात. डायमेन्शन्स, पर्स्पेक्टिव्ह माझ्याकडे जर असला, माझ्याकडे जर पर्स्पेक्टिव्ह असला तर मला त्याचे वेगवेगळे डायमेन्शन समजतात. हे डायमेन्शन समजून घेण्याची कॅपॅबिलिटी आपल्याला डेव्हलप करायची. अरे काय आलं का? एकदा तुमच्याकडे तो चष्मा आला की तुम्ही ते बघू शकणार आहे, पण चष्मा आणता आला पाहिजे. अरे काय आलं का, काय सांगतोय? मग बघा, ह्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. आता आपण सगळेजण अभ्यास करणारच आहोत. येत्या लेक्चर्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक येतील, ते त्यांच्या त्यांच्या सब्जेक्टच्या संदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा मांडतील. त्या सब्जेक्टच्या संदर्भात तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे त्याची बुक लिस्टही देतील, अभ्यासही सुरू होईल. तुमचं अभ्यास चालू झाला, पण अभ्यासाबरोबर एक गोष्ट ही तुम्हाला आजपासूनच सुरू करायची, नित्य नियमानं सुरू करायची, आणि ते म्हणजे न्यूजपेपरचं रीडिंग. न्यूजपेपर माहिती आहे का? असा असतो बघा, पांढऱ्या रंगाचा कागद असतो, असं त्याच्यावर लिहिलेलं असतं काळ्या काळ्या रंगाच्या शाईनं, आहे का नाही, मध्ये चित्रबित्र पण असतात. त्यातली फारच लुभावणारी चित्र थोडी बाजूला ठेवायची आणि कंटेंटवर जास्त फोकस करायचा. असा न्यूजपेपर, वर्तमानपत्र आजपासून रोज वाचायचं. ठीक. मग कोणता न्यूजपेपर वाचायचं, कोण कोण वाचतं, जरा मला पहिले आधी विचारून तर दे, कोण कोण वाचतं रे न्यूजपेपर? बघा, कळालं का का सांगितलं वाचायचंय? कारण आपण वाचतच नाही हो. मग आपल्याला वाचण्याची गरज आहे का? अत्यंत गरज आहे. का? सिलेबसचा भागच दिलाय बघा त्यांनी. तुम्ही सिलेबस आता काढून बघा, मग देऊ का रे आज होमवर्क? हे होमवर्क देऊ का, होमवर्क? सुटलीच नाही का सवय आपली शाळेपासून होमवर्क करायची? शाळेत तरी कुठे करायचं म्हणावं सर, आहे का नाही, फक्त जरा ते मारणारे एक दोन सर होते, आहे का? शाळेत मारले का तुम्हाला सरांनी? लय कुठला ना, हा, ह्यांना लय धुतला असेल. तुम्हाला मारलंय का? मारलं तुम्हाला, पण जरा कमी ना, तुम्ही जरा कमी दंगा करता, हे जरा आहे का नाही, मजा पण असते त्याच्यामध्ये, आहे का नाही, चांगली गोष्ट. पण मग विचार करा, शाळेमध्ये आपण घरचा अभ्यास नक्कीच आपल्याला दिला जायचा आणि आपण करायचो. इथं देऊ का रे घरचा अभ्यास तुम्हाला? तुम्ही द्या म्हणा सर, करायचं का नाही आमचा अनुभव, तसं नको. हे देऊ का मग? हे नक्की देऊ का? मग आज एक छानच अभ्यास करायचा आहे. सिलेबस तेवढा डाउनलोड करून घ्या आणि फक्त एकदा बघून घ्या, काय काय दिलंय बाबा त्याच्यात. एक ओव्हरव्ह्यू घेतो ना आपण, नक्की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तेवढं फक्त एकदा समजून घेऊ. फार पण खोलात जायची गरज नाही आपल्याला. आपण एकदा काय करूया, सिलेबस समजून घेऊया. तो सिलेबस वाचताना तुम्हाला, विशेषतः प्रिलिमचा जेव्हा तुम्ही सिलेबस वाचत असाल, तिथे तुम्हाला एक लाईनच दिसेल बघा, की
चालू घडामोडींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कंटेम्पररी अँड करंट अफेअर्सचे जे इश्यूज आहेत हॅपनिंग नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आहेत ते सिलेबसचा भाग त्यांनी दिलेला आहे. मग जर त्यांनी असं स्पष्टपणे लिहिलं जे सिलेबसमध्ये की तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागेल, तर मग कुठेही वाचायला मिळेल रे करंट अफेअर्स आपल्याला. कुठे कव्हर होतात सगळ्या चालू घडामोडी? वर्तमानपत्र हे त्याचं सगळ्या काय आहे, चांगला सोर्स आहे. रोजच्या रोज येतं गरमागरम, रोजच्या रोज वाचायचं. मग त्याच्यातलं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे महत्वाचं आहे बरं. ठीक आहे, पण त्याची आज फरक नको फार चर्चा करायला. मी नंतर त्याच्यामध्ये कधीतरी तुम्हाला एका सविस्तर लेक्चरमध्ये न्यूजपेपर रिडिंग कशी करायचं मी किंवा आपले कुठली टीचर्स त्याच्यामध्ये येऊन तुम्हाला काय सांगतील, बऱ्याचशा गोष्टी सांगतील. पण मी तुम्हाला सांगतोय की वाचायचं कसं. तुम्ही म्हणाल सर काय त्याच्यामध्ये असं बसायचं असं उघडायचं आणि वाचायचं, तसं नाही रे. त्याच्यातल्या अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत, की पहिलं तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं का वाचायचं. प्रत्येक गोष्टीला तुम्ही हे प्रश्न विचारायला शिका. व्हाय, मी का करू हे, मला माहित पाहिजे. त्यामुळे आपल्या लेक्चरच्या सुरुवातीला मी पहिल्यांदा तुम्हाला हाच प्रश्न विचारला की का बनायचंय सरकारी अधिकारी. अरे विचारला का? जोपर्यंत मला माझ्या काचं उत्तर माहित नसतं ना, तोपर्यंत मी ती गोष्ट माझ्या पूर्ण ताकदीने करूच शकत नाही. जर त्या काचं उत्तर मला माहिती की मला का ही गोष्ट करायची, तर मी कन्व्हिन्स असतो. मी पूर्णपणे काय असतो, कन्व्हिन्स्ड असतो की ही गोष्ट मला का करायची आहे. जेव्हा मी 100% स्वतःला पटवून दिलेलं असतं की ही गोष्ट मला का हवी आहे, का नकोय, का करायची, का नाही करायची, का आवडते, का नाही आवडते. जेव्हा आपल्याला हे कन्व्हिन्स असतं तेव्हा आपल्याला इतर कुणी सांगायची गरज पडत नाही. उदाहरणार्थ बघा, फावल्या वेळेत बसल्यानंतर इंस्टाग्रामवर रील बघायची, हे तुम्हाला कोणी सांगायला लागतं का? नाही, आपसुकच आपल्या खिशात हात जातो, मोबाईल बाहेर येतो, आपोआप इंस्टाग्राम ओपन होतं, आपोआप रील्सकडे बोटं जातात आणि मग ते तासन तास चालू राहतं. कुणीही तुम्हाला सांगितलं नाही की रोजचा 2 तासाचा कोटा पूर्ण करा. आपल्याला आवडतं म्हणून आपण करतो. अरे बरोबर आहे, म्हणजे मला आवडलं, मला कोणी सांगायची गरज लागली नाही. मग मला जर अभ्यास आवडला तर मला कोणाला सांगायला लागेल का रे रोज अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. तुम्ही आपोआप अभ्यास करा. अभ्यास हीच तर सगळ्यात महत्वाची स्टेज आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनानं. अनेक आहेत पण त्यातली ही महत्वाची. बरं, मी का प्रश्न विचारले, तसं मी एखादी न्यूज वाचून त्या न्यूजला प्रश्न विचारली का इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. पण मला आधी माहितीच पाहिजे इराण आणि इस्रायलचं युद्ध चाललंय, बरोबर आहे. मग मला माहित झालं, मग आपल्यामध्ये क्युरिओसिटी पाहिजे होती ना, का चाललंय युद्ध. आपण बरेच लोक न्यूजपेपरमध्ये वाचतो किंवा आता तुम्ही वाचतच नाहीत म्हणा, पण टीव्ही मध्ये बघत असाल. अरे पाहता का टीव्ही पाहता, सास बहू की सिरियल? नाही ना. लागिरेला जी वगैरे असं काही नाही. मग काय युट्यूब बघता, युट्यूब ते पण नाही बघत. मग काय करता आयुष्यात, काय करताय, काय करता, अभ्यास करताय. बर, काय नाही, काय काय करता ते तरी सांगा. हा, काय करता मग? इंस्टाग्रामवर बघता, हा बरोबर आहे, रील्स बघतो आपण. मग रील्स मध्ये येतं ट्रम्प काय म्हणाला. आपण ट्रम्पला असं म्हणतो जसं काय आपल्या गावातला तात्याचा मित्रच आहे तो. काय की असा फ्रेंडली झालाय ट्रम्प आपला, नाही का, ट्रम्प तात्या आहे का नाही. मग हा काय म्हणाला, तो काय म्हणाला. पण ते कसं आहे की ते पण सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, नो डाऊट अबाउट इट. सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे का, आहे की. पण बघा ना, काहीतरी ते 10, 20, 30 सेकंद, 50 सेकंदामध्ये एखादं छोटीशी गोष्ट ते सांगतात, तेवढे आपण बघतो. आणि मग आपण पुढचीकडे जेव्हा जातो तेव्हा त्याचा विषय वेगळा असतो. मग त्याच्या पुढचा काहीतरी तर त्याचा विषय वेगळा असतो. पण मला एखादी गोष्ट 50 सेकंदामध्येच पूर्ण कळेल असं नाही ना. मग बघा बरं, आज तुम्ही शोधून काढा, का बरं इराण आणि इस्रायलचं युद्ध होतंय, काय कारण, आत्ताच का होतंय. सेकंड पॉइंट, व्हाय नाव. काहीतरी कारण असेल ना. अरे त्यांची भांडणं हजारो वर्षांपूर्वीची, मागच्या 70-80 वर्षापासून जोरदार भांडण आहे. आत्ताच युद्ध का झालं, काय त्याचं कारण आहे हे माहित पाहिजे. आत्ताच रुपी डिप्रिसिएशन का झालं, रुपया कमकुवत का झाला हे माहित पाहिजे. आत्ताच इलेक्ट्रिकल व्हेकलची पॉलिसी दिल्ली शासनानं का आणली, अरे माहित पाहिजे. का आत्ताच लाडकी बहीण योजना शासनानं आणली ते माहित पाहिजे. आत्ताच म्हणजे नॉट नेसेसरीली आज, हा आत्ता म्हणजे आत्ताच्या काळामध्ये. का नवीशी वाटली शासनाला लाडकी बहिणी योजना, काय आहे, कुणाचा त्याच्यामधून फायदा होतो, बेनिफिशियरी कोण आहे, बेनिफिट काय आहे ते माहित पाहिजे. त्याच्यासाठी काय अल्टरनेटिव्ह आहेत का,
त्याचा अभ्यास केला पाहिजे. उदाहरणार्थ आपण जेव्हा इलेक्ट्रिकल व्हेकल बद्दल बोललो, मग फक्त इलेक्ट्रिकल व्हेकलच पोल्युशन कमी करू शकतं का? खरंच इलेक्ट्रिकल व्हेकल पोल्युशन कमी करेल का? ह्याचा विचार करता आला पाहिजे. काही लोक हो म्हणतात, काही लोक नाही म्हणतात. मला दोन्ही बाजू माहित पाहिजे. कसं कमी करू शकेल? 1, 2, 3, 4 पॉईंट. कसं पूर्णपणे कमी करू शकणार नाही? 1, 2, 3, 4 पॉईंट. कसं कमी करू शकेल? तर बाबा पेट्रोल किंवा डिझेल जेव्हा इंजिनमध्ये जळलं जातं तेव्हा त्याच्यामधनं धूर बाहेर निघतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात. कार्बन डायऑक्साईड असेल किंवा बरेचसे गॅसेस असतात जे ग्रीन हाऊस गॅसचा काम करतात. त्यामुळे वातावरण गरम होतं. सगळीकडे क्लायमेट चेंज लोक बोलतातच आहेत बघा, नाही? वातावरणात बदल होतोय, क्लायमेट चेंज होतोय. मग कमी होईल का? नक्की कमी होईल. अरे पण जे इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये असणारी जी बॅटरी आहे ती चार्ज करावी लागते ना. मग ती चार्ज कुठून करणार आपण? अरे कुठून करणार? तुम्ही म्हणाल सर घरामध्ये इलेक्ट्रिसिटी, अरे ती इलेक्ट्रिसिटी कुठे बनली? भारतामध्ये बनणारी बहुतांश इलेक्ट्रिसिटी, वीज, ही कुठून बनते? औष्णिक विद्युत केंद्र. कुठली औष्णिक विद्युत केंद्र? कोळशाच्या आधारावर. मग कोळसा जाळून कुठेतरी धूर निघतोयच ना. मग तो धुरातून जी इलेक्ट्रिसिटी तयार झाली त्याच्यातून जर मी बॅटरी चार्ज केली तर खरोखर ग्रीन टेक्नॉलॉजी आहे का? क्वेश्चन मार्क. बरं ठीक आहे, बॅटरी व्हेकल आज घेतली, त्यात बॅटरी आहे, किती लाईफ दिली रे त्याची? घेतली का एखाद्याने इलेक्ट्रिकल व्हेकल घेतली का आत्ताच्या काळात? ईव्ही आहे का तुमच्यापैकी कोणाकडे? हा, किती सांगितली बॅटरीची लाईफ? एक अंदाजे 3 वर्ष वॉरंटी गॅरंटी जे काय देतात, चला आपण म्हणूया 5-6 वर्ष चालली का? किती? एक अंदाजे 5 वर्ष धरूया. 7 वर्ष चालली बॅटरी. कधी ना कधी तर ती बॅटरी खराब होणार आहे. मग खराब झाल्यावर काय करणार आहे तिला? आपण दुसरी टाकू रे, पण त्या बॅटरीचं काय होणार? अरे त्याची विल्हेवाट लावावी लागेल ना. मग बॅटरी डिस्पोज करताना त्याच्यामध्ये केमिकल्स असणार. मग त्याच्यामुळे सॉइल पोल्युशन होईल का? त्याच्यातनं वाफा निघून एअर पोल्युशन होईल का? ती बॅटरी जिथे तुम्ही टाकणार आहे, तर एक थोडीच असणार आहे, हजारो लाखो कोट्यावधी बॅटरी जनरेट होणार पुढच्या 10 वर्षामध्ये. मग त्या जिथे तुम्ही टाकणार त्यातनं जे ऍसिड लीक होणार ते जमिनीत जाऊन आपल्या ग्राउंड वॉटरमध्ये मिसळणार का? पाणी खराब होणार का? मग तुम्ही मला सांगा, खरोखर पोल्युशन कमी होणार आहे का नाही होणार आहे? प्रश्नचिन्ह. मला लगेच निर्णयापर्यंत यायचं नाही. मला काय करायचंय? मला त्याच्या संदर्भामधलं नॉलेज जनरेट करायचंय की नक्की इलेक्ट्रिकल व्हेकल काय असते. माझी क्युरिओसिटी मला सांगेल की हे प्रश्न विचार, की का हे आहे, आत्ताच काय आहे, कोणाला त्याच्यामधनं फायदा होणार आहे, त्याला काय अल्टरनेटिव्ह आहेत का, असतील तर ते कसे करता येतील, जगभरामध्ये इतर ठिकाणी काय काय गोष्टी केलेल्या आहेत, आपलं गव्हर्नमेंट काय करतंय, आणि सपोज मी भविष्यात जर अधिकारी होणार आहे तर माझ्याकडे अशी पॉलिसी जेव्हा येईल तेव्हा मी ती कशी इम्प्लिमेंट करू शकतो, असा विचार करता आला पाहिजे. अरे कळतंय का? तर ह्या गोष्टी आपल्याला सुरुवात करायची. मग हे करत असताना न्यूजपेपर रीडिंग इज मस्ट. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे. च लावलाय बरं का, फार महत्वाचं. कुठल्याही गोष्टीला च लावायचं नाही. खरंच जी महत्वाची आहे तिला च च लावायचं. मस्ट टू डू ही गोष्ट आहे न्यूजपेपर. मग मी म्हणेल आजच न्यूजपेपर वाचायला सुरुवात करूया. अरे करूयात का? जाता जाता एक न्यूजपेपर घ्यायचा आणि वाचायला सुरुवात करायची. मग कोणता न्यूजपेपर वाचाल रे? कोणता वाचा? कोणताही एक न्यूजपेपर जो नॅशनल न्यूजपेपर आहे. मराठीतही वाचू शकता, इंग्लिशही वाचू शकता, तुम्ही निवडा. मग बरेच चांगले चांगले न्यूजपेपर आहेत. मग तुम्हाला मराठीत वाचायचं तर लोकसत्ता छान आहे, महाराष्ट्र टाइम छान आहे, सकाळी आहे. कोणताही एक मराठी न्यूजपेपर तुम्ही नक्की वाचू शकता. इंग्लिशमध्येही खूप छान छान न्यूजपेपर आहेत. इंडियन एक्सप्रेस छान आहे, द हिंदू छान आहे, टाइम्स ऑफ इंडिया पण चांगला आहे. पण लोक प्रिफरेबली द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता आणि मटा हे न्यूजपेपर वाचताना आपल्याला दिसतात. पण तुम्ही चूज करा, तुम्ही न्यूजपेपर बघा. तुम्हाला जो तुमच्या परीक्षाभिमुख वाटतो, एक्झामिनेशनच्या जास्त जवळ वाटतो, तो एक न्यूजपेपर आपण वाचायला सुरुवात करायला हरकत नाही. ठीक आहे? चालेल. मग न्यूजपेपर वाचला किंवा मी पुस्तक वाचलं, मी एखादी गोष्ट लेक्चरमध्ये शिकलो, मग त्याचं काय करायचं? तर अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वाचन ही त्यातली एक पद्धत आहे. लिखाण करणे ही त्यातली दुसरी पद्धत आहे. चिंतन करणे म्हणजे काय रे?
मी जे काही अभ्यास केला तो विचार करून, आपण आठवून, त्याच्यावर प्रोसेस करून तो चिंतन करणे हा त्याचा तिसरा एक प्रकार आहे. चौथा एक छान इंटरेस्टिंग प्रकार आहे, तो म्हणजे त्याच्याविषयी चर्चा करणे. चर्चा करायला तर आपल्या सगळ्यांना आवडतं, नाही का रे? तुम्ही करता का चर्चा मित्रांशी, मैत्रिणींशी, आई वडिलांशी? कुठल्या विषयावर तुम्ही चर्चा करता? आत्ताच म्हणले ना करता. कोणत्या विषयावर चर्चा करता? खरं खरं उत्तर द्यायचंय, उगाच आयडियल उत्तर द्यायचे नाही. सर, ते इराक आणि इराणचं वॉर कसं थांबवावं, ते युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध चाललंय ते कसं थांबवावं, ह्याची चर्चा आम्ही आमच्या एसटी स्टँडच्या मागच्या चहाच्या टपरीवर बसून करतो. काही उपयोग नाही. आत्ता सध्या, बरं आत्ता सध्या. कोणत्या विषयावर चर्चा करता? खरं खरं सांगा. तुम्ही नाही रे, म्हणजे तुम्ही असं, म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल नाही विचार, इन जनरल म्हणताय. इन जनरल सांगा, लोक कोणत्या विषयावर चर्चा करतात? पॉलिटिक्सवर. अजून कोणत्या विषयावर चर्चा करतात? क्रिकेटची मॅच बघितली का? आयर्लंडने हरवलं रे आपल्याला, आहे की नाही? आयर्लंडने हरवलं आपल्याला. आता इंग्लंडच्या मॅचचं काय झालं कालच्या? हे सगळ्यांना कसं माहितीये बघा, कारण हे इंटरेस्टिंग टॉपिक. म्हणजे हे माहिती नसू नये असं नाही. ड्रॉ झाली मॅच, पाऊस पडला, चांगली गोष्ट आहे की माहिती आहे मला, ज्ञान आहे मला त्याबद्दल. का? कारण मला त्यातलं इंटरेस्ट आहे. पण मग मला अनेक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ह्या माझ्या मात्र चर्चेत आल्या नाही. का? कारण माझा जो काही फ्रेंड सर्कल आहे त्यांचा एक इंटरेस्ट एरिया बाबा. काय आपल्या लोकल एरियातला पॉलिटिक्स असेल, राज्य स्तरावर काय चाललं, 6 जण कोण कुणाचे कुठं गेले, बरोबर की नाही? मग ते तिकडे केंद्रात काय झालं, नाही कुणी कुठला मंत्री काय म्हणाला, ह्याच्यातला अभ्यासाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी सोडून गोष्टींच्या चर्चेमध्ये फारसा वेळ घालवायचा नाही. करायची की थोडीफार, थोडं होणारच आपल्या इतरत्र बाबीच्या गोष्टीची चर्चा होणार. पण मग माझ्या अभ्यासामध्ये मला सिलेबसमध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्याशी निगडीत असणारे जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स विषयी मला चर्चा करता आली पाहिजे. उदाहरणार्थ, जस्ट आज आपण एक्झाम्पल बोलता बोलता तुकाराम महाराजांचा रेफरन्स आला होता आणि आपण म्हणलं की भक्ती चळवळ झाली महाराष्ट्रामध्ये. आणि भक्ती चळवळीचंच आपल्याला सगळ्यात मोठं जे रूप दिसतं हे वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदाय आता आपल्याला येतात, नुकत्या थोड्याच दिवसामध्ये आषाढी आपली हे निघणार, वारी निघणार आणि देहू आणि आळंदीवरून ती निघून पंढरपूरला जाणार. भक्ती करत करत हे लोक जाणार, बरोबर? मग ही नक्की भक्ती चळवळ काय आहे हे मला माहिती असलं पाहिजे. आणि या गोष्टीविषयी माहिती असणारे आणि या गोष्टी महत्वाची वाटणारी, या गोष्टीविषयी क्युरियोसिटी असणारे माझी 4 मित्रमंडळी पाहिजे. मग मी या गोष्टींविषयी घरच्यांशी चर्चा करेल. मग मी महागाईविषयी चर्चा करेलच की, नाही का? आपण मगाशी विषय घेतलाच ना, अरे एलपीजीचा सिलेंडर महाग झाला, महाग झाला, ही चर्चा सगळेजणच करत होते ना मागच्या महिन्यामध्ये. अरे करत होते की नाही? पाऊस उशिरा झाला, आता पाऊस उशीर झाला यावर्षी, सगळेजण किती दिवस याच्यावर चर्चा करतायत. पण मग ही चर्चा करत असताना यावर्षी मान्सून यायला उशीर का झाला याचा माझ्याकडे जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. भौगोलिक दृष्टिकोनातनं मला बघता आलं पाहिजे ना. अरे कशाचे संबंध असणार आहे पाऊस उशिरा येण्याशी? भौगोलिक प्रक्रिया आहे ना. मान्सून काय आहे? अरे मान्सून काय, मान्सून माहिती आहे ना कशाला म्हणतात मान्सून? पावसाला म्हणतात. बरं बरं. ज्या प्रकारचा पाऊस आपल्याकडे पडतो त्याला सगळीकडे जगात पाऊस पडतो, पण आपल्या भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्याला मान्सून प्रक्रियेने येणारा पाऊस म्हणतो. आहे तुमच्या पुस्तकात असणारे जॉग्राफी तुम्ही शिकणार आहे, काळजी करू. पण मग आपल्याकडे आता मान्सून उशिरा आला, त्याची काहीतरी भौगोलिक कारण नक्की असू शकतात. मग मला ते भौगोलिक कारण शोधण्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. आणि मग ती शोधून, कारण माझ्या भविष्यात अभ्यासाचा तो भाग असणारच आहे, मग ती शोधून त्याचीची चर्चा मी काय करेल, माझ्या आजूबाजूच्या लोकांशी करेल. विशेषतः आपले आई वडील, भाऊ बहीण किंवा आपल्या आयुष्यात एखाद दोन विशेष व्यक्ती असतात त्यांच्याशी आपण सारखं सारखं नेहमी नेहमी फोनवर बोलत असतो, नाही का? मग तू इकडे का गेला, तू तिकडे का गेला, हे सारखी चर्चा करण्यापेक्षा त्यांना ऐक मी काय सांगतो ते. मान्सून का उशिरा आला तर एल निनोचा इफेक्ट. मान्सून का उशिरा आला
तर काहीतरी इंडियन डायपोल नावाची कन्सेप्ट आहे, मी वाचली, मी अभ्यास केली, तुला पण समजून सांगतो, तुझ्याही चार गोष्टी ज्ञानामध्ये भरच पडेल. मग अशा इंटरेस्टिंग आपल्या अभ्यासाशी रिलेटेड असणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टीची चर्चा आपल्याला करता आली पाहिजे. आपल्याला या गोष्टी न्यूजपेपरमध्ये वाचल्यानंतर नवीन नवीन इश्यूज समजणार आहेत. आपण जसं जसं सिलेबसमध्ये एक एक धडा घेणार आहोत तशा तशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहे. जेवढं आपलं ऑब्झर्वेशन करण्याची क्षमता, कौशल्य, स्किल जास्त असणार आहे, तेवढ्या तेवढ्या नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. उदाहरणार्थ, आज येताना चर्चेला म्हणून तुमच्यापैकी काही लोक 2-4 दिवसांपूर्वी बसने प्रवास करून, ट्रेननं प्रवास करून पुण्यात आले असतील, किंवा लेक्चर सुटल्यानंतर पुण्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या परिसरामध्ये तुम्ही बसने जाणार असाल, टू व्हीलरने जाणार असाल, किंवा इथे जवळच तुमची रूम किंवा हॉस्टेल असेल, घर असेल, तर तुम्ही चालत जाणार आहात. मग हे करत असताना मला आजूबाजूला अनेक गोष्टी दिसणार आहेत. ह्या गोष्टींबद्दल मला काय काय माहिती पाहिजे, काय गोष्टी घडतायत, का घडतायत, कशामुळे घडतायत, त्याचा काय परिणाम होणार आहे, ह्या आपल्या दृष्टिकोनातल्या गोष्टी मला माहिती असणं गरजेचं आहे. ऑब्झर्वेशन करायला शिका. आणि फक्त ऑब्झर्वेशन करून थांबायचं नाही, तर क्रिटिकल थिंकिंग तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण आपल्याला मांडता आलं पाहिजे. अनालिटिकली त्याच्यामध्ये आपल्याला थॉट देता आला पाहिजे. विश्लेषण मांडले, एखाद्या गोष्टीची चिकित्सा करता येणं, ही गोष्ट तुमच्याकडे पाहिजे. आणि त्यामुळे एखादी गोष्ट सोशल मीडियामध्ये आली की जी आहे तशीच मान्य, एखादी गोष्ट न्यूजपेपरमध्ये आली, एखादी गोष्ट मला एखाद्या व्यक्तीने सांगितली की नक्की ती आहे तशी, त्यांनी सांगितली तशीच आहे, असं लगेच मानता कामा नये. तर मी त्याच्यावर काय केलं पाहिजे, थोडंसं अभ्यास करता आला पाहिजे, मला स्वतःला त्याच्यातली थोडी माहिती घेता आली पाहिजे, आणि मग मी माझा स्वतःहून एका निर्णयापर्यंत आलो पाहिजे की ही गोष्ट नक्की काय आहे. अरे कळालं का? मग ही जी गोष्ट आहे, ही तुम्हाला भविष्यामध्ये एक उत्तम सरकारी अधिकारी बनण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. तर सरकारी अधिकारी बनण्यासाठीच आपण सगळे इथं आलोय, तोच आपला प्राथमिक उद्देश आहे. ते आपला दुसरा कुठलाही उद्देश, ऑब्जेक्टिव्ह नाहीये. आपण सगळेजण इथं काय आलेलो आहोत, आपल्याला भविष्यामध्ये सरकारी अधिकारी बनायचंय. ती सरकारी अधिकारी बनण्यासाठी एक परीक्षा मला द्यायची, ती पास करायची, क्वालिफाय व्हायचंय. त्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी मला काय लागणार आहे, थोडंसं कोच करण्याची कोणीतरी गरज आहे. मला कोच लागेल, कोचिंग इन्स्टिट्यूट मला मदत करेल याच्यामध्ये. आणि म्हणून आपण सगळे इथं आलो आहोत. आपलं तेच प्राथमिक उद्दिष्ट आहे. पण ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा पण विचार करता आला पाहिजे. फक्त पुस्तक वाचून जर परीक्षा पास होता आलं असतं, तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, मग काय झालं असतं, एक एक पाठी जो व्यक्ती आहे, एकदा वाचलं की लक्षात राहतो, असाच व्यक्ती सरकारी अधिकारी झाला असता. खूप हुशार आहे, असाच व्यक्ती सरकारी अधिकारी झाला असता. अरे मग जर त्यांना खूप हुशार आणि एकदाच वाचलं की नाक लक्षात राहतं, इन्फॉर्मेशन पाठ आहे, अशा व्यक्तींना घ्यायचं असतं, तर मग त्यांनी काय केलं असतं, जे सायंटिस्ट लोक असतात त्यांनाच सरकारी अधिकारी बनवलं असतं. ते तर हुशार असतात ना, त्यांचं नॉलेज पण भरपूर असतं. मग फक्त ही एकच ज्याला आपण म्हणूया क्वालिटी तुमच्यामध्ये असण्याची गरज आहे का, तर ही एक तर गोष्ट असण्याची गरज आहेच आहे, पण ही एकच गोष्ट असणं सफिशियंट नाही. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अनेक गोष्टी करता आल्या पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, मेंटल किंवा आपण ज्याला म्हणूया बौद्धिक दृष्टिकोनातून त्याच्यावर विश्लेषण मांडता आलं पाहिजे. कोणती गोष्ट निवडा. आज न्यूजपेपरमध्ये वाचता वाचता माझ्या समोर आलं की अरे एक कायदा बनवण्याबद्दल चर्चा चालू आहे. सध्या संविधानामध्ये प्रस्ताव मांडणार आहे, बिल मांडणार आहे, नंतर पास झालं तर तो कायदा बनेल की एखादा लोकप्रतिनिधी जो निवडून दिलेला आहे, मग ते आमदार असतील, खासदार असतील, किंवा त्याच्यातले काही लोक नंतर मंत्रिमंडळात जातात, मंत्री असतील, इन्क्लुडिंग पंतप्रधान. पंतप्रधान हे देखील मंत्रीच आहेत, प्रधानमंत्री आहेत ते. तर कुठल्याही प्रकारच्या गंभीर गुन्ह्याच्या अंतर्गत जर त्यांना शिक्षा न्यायालयाने थोपवली आणि ते जर 30 दिवस ती शिक्षा भोगत असतील, तर त्यांना तत्काळ त्यांच्या पदातून काय करण्यात यावं, पदभार त्यांचा काढून घेतण्यात यावा. म्हणजे एखादा व्यक्ती मंत्री आहे, पण तो 30 दिवस न्यायालयाने दिलेल्या शिक्षा जर तो उपभोगत असेल, तर त्याला काय करावं लागेल, त्याचं पद त्याला सोडून द्यावं. मग अशा प्रकारचं बिल पार्लमेंटमध्ये मांडायची सध्या चर्चा
चालू आहे. मग अशा प्रकारचं बिल जर आलं तर नक्की काय होईल याची चर्चा मला मांडता आली पाहिजे. मग असा एखादा टॉपिक रोज निवडायचा आणि ठरवायचं की रोज रात्री मी काय करेल, या टॉपिकवर स्वतःच एक काय करेल, ब्रेन स्टॉर्मिंग करेल. आणि आता तुमच्यासाठी तर सगळ्यात महत्वाची आणि सोपी गोष्ट काय झाली, तुमच्या सगळ्यांकडे आहे एक स्मार्ट डिव्हाइस, आहे का? अरे मोबाईल पण आहे का? आहे का? हे सगळ्यांकडे आहे ना? आहे का सगळ्यांकडे? आहे की तुमचा मित्रच आहे जीवलग एकदम, आहे का नाही? त्याला सोडून तुम्ही कुठं सुद्धा जात नाही आणि त्याच्यावर आहे इंटरनेटचा ऍक्सेस. आणि त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट माहिती हवी असेल तर क्षणार्धात तुम्ही इंटरनेटवरती सर्च करू शकता आणि त्याची डिटेल माहिती तुम्हाला मिळू शकते. फक्त आपल्याला माहित पाहिजे काय सर्च करायचं. आपल्याला माहिती पाहिजे कसं ते वाचलेली इन्फॉर्मेशन माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं ती माझ्या नॉलेजमध्ये कन्वर्ट करायची. आणि तिसरी गोष्ट असली पाहिजे इच्छाशक्ती. बरोबर आहे की नाही? मग इच्छाशक्ती आत्ता तुमच्या सगळ्यांमध्ये भरपूर आहे कारण तुम्ही मोटिवेटेड आहे, मी करीनच. पण मग ती पूर्ण लयाला नेण्यासाठी, पूर्ण तिला आपण म्हणूया एंड पर्यंत नेण्यासाठी तुम्ही काय करायचं, त्याला शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ती पुढे घेऊन जाऊ शकता. बर, आपल्याला अभ्यास तर करायचाच आहे. न्यूजपेपर तुम्ही आजपासून वाचायला सुरुवात करणारच आहात. जसं जसं तुमचे अभ्यास लेक्चर सुरू होतील तसं तसं तुम्हाला एक एक विषय, एक एक पुस्तक तुमच्या वाचण्यामध्ये येणारच आहे. पण याचबरोबर काही प्रमाणामध्ये आपण काय केलं पाहिजे, एंटरटेनमेंट मधून पण आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. मग तुम्हाला एंटरटेन स्वतःला करण्यासाठी, तुमचं स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी काय करता रे तुम्ही? काय करता? सांगा सांगा, आपल्याकडे थोडाच वेळ राहील, पटकन. हा, मूवीज बघतात. बरं बरं, मग मूवीज बघ, छान आहे, आपलं एंटरटेनमेंट होतं, मनोरंजन होतं. मग आता कोणत्या मूवीज बघायच्या हे थोडं निवडून बघायचं. आली टेलिग्रामवर पायरेटेड कॉपी केला, डाउनलोड, बघितला, नको नको, मी चूज करेल कोणता मूवी मला बघायचा. कळलं? मग काही छान छान मूवीज आहेत. उदाहरणार्थ आर्टिकल 15 नावाचा मूवी बघितला. आर्टिकल 15 एका IPS ऑफिसरची स्टोरी, बघितलं? आहे की नाही? त्यांनी बघितला, छान आहे बघा म्हणतात. मग बघून टाकूया आर्टिकल 15 नावाचा मूवी. बघा, तो बघितल्यानंतर तुम्हाला इन्स्पिरेशन येत आहे का? बघा, स्वदेश नावाचा एक मूवी पाहिलाय का? शाहरुख खानचा आहे. हा, बघा, वेळ मिळाला तर थोडा बघा कसा वाटतोय. कोर्ट नावाचा एक मराठी मूवी, कधी वेळ मिळाली तर बघा. ठीक, असे अनेक आहेत. अनेक मूवीजची तर लिस्ट तुम्हाला काढून दिली तर तुमच्या NCERTची जी पुस्तकं आहेत, NCERTs माहिती आहेत का? हा, जी पुस्तकं तुम्हाला आता इथून पुढे भविष्यामध्ये अभ्यासासाठी खूप महत्वपूर्ण असतील वाचण्याच्या दृष्टिकोनानं, अनेक NCERTच्या पुस्तकांमध्ये पण काही काही ठिकाणी काही मूवीजची नावं सांगितलेली आहेत, त्या रिलेटेड आहेत. मग सोशल इश्यूज रिलेटेड मूवीज बघा. ठीक आहे, पॉलिटिकल इश्यूजच्या रिलेटेड मूवीज बघा. काही ठिकाणी अनेक डॉक्युमेंटरीज असतील, त्या बघा. उदाहरणार्थ सिंहासन नावाची डॉक्युमेंटरी. सिंहासन भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळातला जो 50 वर्षाचा इतिहास आहे तो एक 10 एपिसोडमध्ये त्यांनी दाखवला. क्विकली बघून पण होतं, आपल्याला एंटरटेनमेंट पण होतं, नॉलेज पण मिळतं. मग अशा प्रकारे आपला आपण वेळ काय केला पाहिजे, शेड्यूल्ड केला पाहिजे. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा तुमच्या समोर मांडतो, तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही म्हणताय सर वाचणार आहे की आता NCERTची पुस्तकं वाचणार आहे, क्लास नोट्स वाचणार आहे, न्यूजपेपर वाचणार आहे, मग अजून काय वाचायचं? एक्स्ट्रा रीडिंग पण केलं पाहिजे. मग एक्स्ट्रा रीडिंग मध्ये नक्की काय वाचायचं? मग अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. काही आहेत बायोग्राफीज आहेत किंवा ऑटोबायोग्राफी आहेत, आत्मकथा. मग आपल्या जगामध्ये फार मोठे मोठे व्यक्ती होऊन गेले, त्यांनी फार महान कार्य केली, त्यांच्याविषयी लिहिलेली पुस्तक, मग कुणीतरी इतर व्यक्तीने लिहिलं असेल किंवा स्वतःने त्या व्यक्तीनं स्वतःबद्दल ते पुस्तक लिहिलं असेल, असं पुस्तक वाचू शकतो. बघा, अनेक हिस्टॉरिकल अनालिसिस केलेली बुक्स वाचू शकता. इतिहासाच्या काळामधला एखादा कालखंड घेऊन त्याच्यावर काही व्यक्तींनी छान लेखन केलेलं असतं, ते वाचू शकता. त्यातून आपल्याला डायरेक्टली
काही भागांचा अभ्यासामध्ये उपयोग होईलच, कारण तुम्हाला निबंध लिहायचा आहे. माहिती आहे ना रे? मुख्य परीक्षेमध्ये 250 मार्कांचा एक पेपर असणार आहे, ज्याच्यात तुम्हाला एसेस लिहायचे, 2 एसे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे तुम्ही एक्स्ट्रा रीडिंग करणार आहे, ह्याचा खूप उपयोग होणार आहे. तुमची भाषा सुधारते, तुमच्याकडे वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन येतात, नॉलेज येतं, उदाहरणं तुम्ही त्याच्यातली पुस्तकात सांगू शकता आणि तुमच्याकडे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होतात. खूप सारा उपयोग तुम्हाला या एक्स्ट्रा करिक्युलर रीडिंग मधून होणार आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारची मॅगझिन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे. तुमचा जो इंटरेस्ट असेल त्या प्रकारची मॅगझिन्स आहेत. कोणाला गाड्या फार आवडतात, त्या गाड्यांची वेगवेगळी मॅगझिन्स आहेत. कोणाला एंटरटेनमेंट, बाबा बॉलिवूड फार आवडतं, फिल्मी दुनियेतली वेगवेगळी मॅगझिन्स आहेत. तसे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाला पण अनेक मॅगझिन्स आहेत. आता ती कोणती आहेत काय, जरा तुम्ही माहिती काढा, नाहीतर पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये मी नक्की तुम्हाला सांगेलच अशी कोणकोणती मॅगझिन्स आहेत. आणि मग ज्याला आपण म्हणूया, फक्त एक्झामची बुक वाचून आपल्याला अभ्यासापुरती माहिती मिळेल, पण मग आपल्याला त्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी लागणाऱ्या ज्या इतर आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपले जे ट्रेट्स आहेत, ते डेव्हलप करण्याची सगळ्यात मोठी संधी तुम्हाला या पुस्तकांमधून मिळणार आहे. कुठल्या पुस्तकांमधून? जे एक्स्ट्रा तुम्ही वाचणार आहे त्यातून तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यामुळे बघा, एक जाता जाता छोटस सिक्रेट सांगतो तुम्हाला, ठीक आहे? सिक्रेट आहे, दुसरं कोणाला सांगतो ना, सिक्रेट आहे की युपीएससी मध्ये ना रँक मिळवणारे विद्यार्थी फक्त पुस्तक वाचून किंवा नोट्स पूर्ण करून ते बनत नाही, तर ते बनण्याची प्रक्रिया त्यांची फार पूर्वीच सुरू झालेली असते. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना ऑब्झर्व करतात, ते पुस्तकाच्या मध्ये काय लिहिलंय ते वाचतात. इंग्लिशमध्ये फार छान म्हण आहे त्याच्यासाठी, रीडिंग बिटवीन द लाईन्स. त्यांना लोक वाचता येतात, त्यांना पुस्तकाच्या लाईनच्या मध्ये काय लिहिलंय ते समजलेलं असतं, मतितार्थ गर्भितार्थ त्यांना समजतो. ते प्रश्न विचारतात, नॉट नेसेसरी दुसऱ्यांना प्रश्न विचारतात, ते स्वतःला प्रश्न विचारतात. ते न्यूजपेपर मधल्या गोष्टींना प्रश्न विचारतात, नाही का? तुम्हाला म्हणलं, का विचारा, कसं विचारा, कुठे विचारा, काय त्याचा परिणाम होईल, ह्या परिणामामुळे कुणाला फायदा होईल, कुणाला नुकसान होईल, ह्याचे अल्टरनेटिव्ह काय आहेत, जगभरामध्ये ह्याच्याबद्दल काय केलं जातं, असे प्रश्न तुम्हाला त्याला विचारता आले पाहिजे. हे प्रश्न विचारून त्याच्याबद्दल माहिती घेता आली पाहिजे. ही माहिती आपल्यासारख्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची, आपल्या आजूबाजूच्या आई वडिलांची तुम्ही चर्चा करून ही माहिती तुम्ही अजून अजून वाढवली पाहिजे. तुम्ही मेंटल त्याचं अनालिसिस केलं पाहिजे, ब्रेन स्टॉर्मिंग त्याच्यावर केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे की आपण चुका करणार आहोत. हे तर पहिलं मान्य केलं पाहिजे की मी परफेक्ट नाही. हो, माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या मला परफेक्शनकडे घेऊन जाऊ शकतात, पण आत्ता सध्या मी परफेक्ट नाही. कशासाठी? आपला सगळा उद्देश चाललाय परीक्षा पास करायची, सरकारी अधिकारी बनायचं. त्या दृष्टिकोनातून मला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नाहीत, म्हणजे मी परफेक्ट नाही. आणि त्यामुळे आत्ता मी एखादी गोष्ट करताना चुका करू शकतो का? हो, करू शकतो. मी केलेल्या चुका मान्य करण्याची माझी तयारी पाहिजे, आणि तरच तर मी काय होईल, स्वतःमध्ये रोज थोडं थोडं का होईना मी काय करेल, डेव्हलपमेंट करेल, सुधारणा करेल. आणि हळूहळू मी माझं जे ध्येय मी ठेवलेलं आहे, ते ध्येय पूर्तीकडे मी काय करेल, रोज थोडस चालत जाईल. आणि त्यामुळे मी म्हणेन की तुमच्या अधिकारी बनण्याची जो पाया आहे, जी सुरुवात आहे, ती आज आपण सुरू केली आहे. आज आपण त्याच्यात थोडासा वाटा घातलेला आहे. हळूहळू आपण ही जी सुरुवात केलेली गोष्ट आहे ती पुढे पुढे काय करूया, आपण डेव्हलप करूया. आणि त्यामुळे युपीएससी एमपीएससीचा अभ्यासाचा विचार करताय ना, तर तुम्हाला सर्वांगानं त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. अरे काय आलं का? मग कराल का रे सगळेजण? ठीक आहे, मग आज आपण आपलं सेशन इथेच थांबूया. पण जे ऑनलाईन विद्यार्थी आपल्याला जॉईन झालेले आहेत, त्याच्यातून काही लोक हे डायरेक्ट आपल्या लिंकवरून जॉईन झालेले, काही लोक जे ते युट्यूबवर आपल्याला लाईव्ह बघतायत. तर तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये प्रश्न असतील, तर ते प्रश्न तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्याची उत्तर येत्या काळामध्ये, म्हणजे जे युट्यूबवर आहेत त्याच्यावर आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. झूमवरून जे लोक जॉईन झालेत त्यांना जर काही प्रश्न असेल तर तेही चॅट बॉक्समध्ये टाकू शकतात, आणि वर्गात बसलेले ते विद्यार्थी इथं प्रश्न विचारू
शकतात. येस. काय काही कोणाला काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकतात. येस.